खरं तर ऑल माध्यमिक शाळांच्यामध्ये 1 जुलै 2025 पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ द थिंग्स, 3D प्रिंटिंग आणि रोबोटिक्स बरं. अँड कोडिंग या सगळ्यांचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरू झालं आहे. समजा कर्मवीर अण्णांच्या काळामध्ये जर का ही टेक्नॉलॉजी असती किंवा जर इंटरॅक्टिव्ह पॅनेल असतं, आणखी जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं, तर अण्णांनी सांगितलं असतं की वडाच्या झाडाखाली शाळा भरवा, पण तिथे इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसवा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण दिलं पाहिजे. असा दृष्टिकोन अण्णांचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रागतिक होता. परंतु नवीन दमाचे जे शिक्षक संस्थेमध्ये यायला पाहिजेत, ते जर इनकमिंगच नसेल, तर याला आपण सामोरं कसं जाणार? त्यामुळे ह्या कॉन्टेक्स्टमध्ये मला महत्त्वाची वाटते की शिक्षक भरती. तर तुमचं याबाबत काय मत? शासनामध्ये गेल्या 15-20 वर्षापासून पेक्षा जास्त कालावधीमध्ये सतत भरतीवर बंधनं असतात. म्हणजे शासनाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन प्रशासनावरचा खर्च कमी करावा म्हणून भरतीवर बंदी हा गेल्या 25 वर्षापासून मी पाहत असलेला विषय आहे. माझा स्वतःचं असं मत आहे की शिक्षण आणखी आरोग्य क्षेत्रामध्ये भरतीवर बंदी असता कामा नये. संस्थेमध्येच रयत शिक्षण संस्थेला शिस्त लावण्यासाठी पवार साहेबांनी तुमची नेमणूक केली, अशी एक चर्चा असते की जसं की शिक्षकांच्या बदल्यांसारखा विषय असतो की संस्थेच्या काही चांगल्या गोष्टींसाठी ही निर्णय महत्त्वाचे असतात, परंतु त्याला विरोध पण अनेकदा होत असतो. तो आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा बऱ्यापैकी शिक्षक हे त्या गावामध्ये राहायला असायचे. अलीकडच्या काळात मात्र बऱ्याचदा असं होतं की तो शिक्षक त्या तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी राहतो, त्याची मुलं ही शहरातल्या प्रायव्हेट स्कूलला जातात. नमस्कार. हॅलो महाराष्ट्र आणि करिअरनामा च्या विशेष पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण नवीन शैक्षणिक धोरण, त्याचसोबत शिक्षण क्षेत्रातल्या नवीन घडामोडी, ग्रामीण भागामधील शिक्षण व्यवस्था, त्याचसोबत रयत शिक्षण संस्था आणि रयत शिक्षण संस्थेचा एकंदरीत प्रवास यावरती आपण भाष्य करणार आहोत. आणि आज आपल्याला विशेष पाहुणे म्हणून लाभलेले आहेत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि माजी संधी अधिकारी चंद्रकांत दळवी साहेब. नमस्ते सर. नमस्कार. करिअरनामा आणि हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे, खरं तर आपण संधी अधिकारी म्हणून अतिशय महत्त्वाच्या शासकीय पोस्टवरती आपण काम केलं, विभागीय आयुक्त म्हणून आपण काम केलं. रिटायरमेंटनंतर अनेकदा संधी अधिकारी एकतर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जातात, विश्रांती घेतात किंवा जिथे क्रीम आहे अशा ठिकाणी ते जाणं प्रेफर करतात. आणि तुम्ही मात्र रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थेच्या शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्ही आलात. तर यामागे तुम्ही काय विचार केलात आणि हा कसा, म्हणजे हा पूर्णपणे जो काही प्रवास आहे तो कसा पद्धतीने तुम्ही हा ठरवलात? खरं म्हणजे सेवानिवृत्तीनंतर काय करायचं हे निश्चित केलेलं होतं. मी माझ्या स्वतःच्या निढळ गावामध्ये गेले 42 वर्ष ग्रामविकासाचं काम करतो आहे. प्रशासनामध्ये 35 वर्ष काम करत असताना शासनाची धोरणं ठरवणं आणि त्याची अंमलबजावणी करणं आणि प्रशासनसुद्धा परिणामकारकपणे लोकहितार्थ राबवणं, या सगळ्या गोष्टीचा जो अनुभव होता, तो ग्रामविकासासाठी उपयोगी यावा म्हणून मी काम करायचं ठरवलं होतं. आणि त्यानुसार मी सत्व फाउंडेशन म्हणून संस्था स्थापन करून अनेक गावामध्ये ग्रामविकासाचं काम करत होतो. मी रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी आहे. हनुमान विद्यालय निढळ, खटाव तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये माझी शाळा जी 1964 मध्ये स्थापन करण्यात आली होती. आणि त्या शाळेच्या माजी विद्यार्थी म्हणून त्या शाळेच्या विकासामध्ये योगदान देत असताना रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर, अधिकाऱ्यांच्या बरोबर संबंध आला. 1983 पासूनच मी सेवेमध्ये आलो त्या दिवसापासून. आणि मग हनुमान विद्यालय निढळ चा विकास करण्यामध्ये काम करत असताना रयत शिक्षण संस्थेच्या बरोबर सुद्धा काम करत राहिलो. प्रशासनामध्ये सुद्धा रयत शिक्षण संस्थेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्रामधल्या 19 जिल्ह्यामध्ये, आणखी कर्नाटकामध्ये असल्यामुळं
रयत शिक्षण संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून आणि प्रशासनातला अधिकारी म्हणून सुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या विविध प्रश्नासंबंधामध्ये माझा संपर्क तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या बरोबर येत राहिला आणि त्यामुळे रयत शिक्षण संस्थेबरोबर मी जोडला गेलेलो होतो. त्याचबरोबर अ, सेवानिवृत्तीनंतर मला माझं जे काही सत्व फाउंडेशनमार्फत ग्रामविकासाचं काम चाललेलं होतं, तर हे शिक्षण संस्थेच्या समोर जे काही प्रशासकीय प्रश्न होते, त्याच्या संदर्भामध्ये तत्कालीन माननीय अध्यक्ष शरद पवार साहेब, आणखी तत्कालीन चेअरमन अनिल पाटील साहेब कुठल्या ना कुठल्या जबाबदारी देऊन त्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडून काही अपेक्षा प्रशासकीय सुधारणांच्या बाबतीमध्ये केली जात असे. अजून एक उदाहरण सांगायचं तर मी पूर्वीपासून रयत शिक्षण संस्थेबरोबर काम करत असल्यामुळे 1998 मध्ये माननीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी मला जनरल बॉडीचं सदस्य 1998 मध्ये केलेलं होतं. आणि त्याच्यामुळं दरवर्षी रयत शिक्षण संस्थेचे जे महत्त्वाचे कार्यक्रम असतील किंवा वार्षिक 9 मेला कर्मवीर अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं जी जनरल बॉडीची सभा असते, त्या सभेला उपस्थित राहण्याचा माझं नेहमीचा प्रघात होता. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेशी मी कनेक्टेड असल्यामुळं आणखी बऱ्याच विषयाचं अनुभव पण या क्षेत्रातला असल्यामुळे मॅनेजिंग कौन्सिलमध्ये मला पहिल्यांदा निमंत्रित म्हणून घेण्यात आलं आणि मॅनेजिंग कौन्सिलची जेव्हा टर्म संपत आली, त्यावेळेला मग चेअरमन म्हणून काम करण्याच्या संदर्भामध्ये माननीय अध्यक्ष शरद पवार साहेब आणखी मॅनेजिंग कौन्सिलच्या ज्येष्ठ सदस्यांनी विचारणा केली आणि त्यानंतर मग मी विचारपूर्वक निर्णय घेतला, की अ, आपण रयत शिक्षण संस्थेबरोबर इतक्या वर्षापासून कनेक्टेड आहोत. कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेमुळं शिक्षण झालं. आणखी इतका मोठा पसारा रयत शिक्षण संस्थेचा आहे. तर इथं आपल्या अनुभवाच्या आधारावर रयत शिक्षण संस्थेला, विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्रासाठी काही काम करता येईल या या विचारानं मला जी काही ऑफर देण्यात आली होती ती स्वीकारली आणि त्याप्रमाणे आता गेले 2 वर्षापासून मी इथे चेअरमन म्हणून काम करतो आहे. जेव्हा तुम्हाला शरद पवार साहेबांनी चेअरमन पदाची ऑफर दिली, तेव्हा तुमचं आणि पवार साहेबांमध्ये नक्की काय बोलणं झालं? आणि तेव्हा तुमचे भावना काय होत्या? जेव्हा तुमच्या समोर चेअरमन पदाची ऑफर ठेवण्यात आली, तर तुमच्या भावना काय होत्या? चेअरमन पदाची जेव्हा मला विचारणा करण्यात आली, तेव्हा मी थोडा द्विधा मनस्थितीमध्ये होतो. कारण माझा प्रशासनातला अनुभव खूप आहे विविध क्षेत्रामधला. परंतु मी शिक्षण विभागामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या कधी काम केलेलं नव्हतं. त्यामुळे शिक्षणामधलं जे अकॅडमिक्स आहे, तर त्याच्यामधला माझा अनुभव फार कमी होता. प्रशासनातला माझा खूप अनुभव चांगला होता. त्यामुळं मग अकॅडमिक्समध्ये अ, आपल्याला कितपत न्याय देता येईल या विषयाला अशी माझ्या मनामध्ये शंका होती. परंतु एक अनुभव असा होता की इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमधल्या अधिकाऱ्यांच्यासाठी जेव्हा तुम्ही कधी पोस्टिंगला जाता तिथं तुम्हाला नवीनच सगळ्या विषयाचा अभ्यास करून तिथं काम करावं लागतं हो. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेमध्ये मी जेव्हा चेअरमन म्हणून यायचं विचार करत होतो, तेव्हा मग अकॅडमिक्सचा पण अभ्यास करून त्याच्यामध्ये सुद्धा काम करणं शक्य आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा पण करणं शक्य आहे. पूर्वी ज्या क्षेत्रामध्ये काम केलं तिथे काही काम करण्याची संधी मिळाली. त्या परिस्थिती जिथं काम करत होतो तिथली व्यवस्था बघून त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येतील, लोकोपयोगी काय प्रकल्प राबवता येतील याच्या बाबतीमध्ये विचार करून काम करत असल्यामुळे असा विचार केला, की ही जबाबदारी पडली तरी अकॅडमिक्स आणखी ॲडमिनिस्ट्रेशन दोन्हीमध्ये पण मेळ घालून संस्थेचं काम अधिक चांगल्या प्रकारे आपण करू शकू, अशी माझी धारणा झाली आणि मग त्यानंतर मॅनेजिंग कौन्सिलनं आणखी माननीय अध्यक्ष साहेबांनी सांगितल्यानंतर ही जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. बरं. हे खरं तर रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही कर्मवीर भाऊराव पाटलांनी काले या गावामध्ये केली आणि बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत. एका विचारावरती भाऊराव पाटलांनी 1920ला त्यावर विचार केला आणि संस्था सुरू झाली. आणि आता ह्या संस्थेचे चेअरमन म्हणून तुम्हाला 2 वर्ष मला वाटतं पूर्ण झाली असावीत. बरोबर. तर आता मागे वळून पाहताना अ, काय एकंदरीत तुम्हाला काय जाणवतं? काय तुमच्या या भावना काय आहेत? मागील 2 वर्षाचा अनुभव कसा आहे तुमचा? आपण सांगितल्याप्रमाणे
रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातल्या काही मोजक्या जुन्या संस्थांपैकी एक शिक्षण संस्था आहे. कर्मवीर अण्णांनी जरी 1919 मध्ये काले येथे या रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली असली, तरी त्याच्यापूर्वी 1910 मध्ये अण्णांनी विद्यार्थ्यांच्यासाठी हॉस्टेल सुरू केलं होतं 1910 मध्ये. दुधगाव या गावी तालुका मिरजमध्ये. त्याच्यानंतर मग नेरले या गावी सुद्धा मुलांच्यासाठी हॉस्टेल सुरू केलं होतं आणि अ, अण्णा शिक्षण क्षेत्रामध्ये जरी सत्यशोधक समाजाचं काम करत असताना, आणखी अण्णा जेव्हा किर्लोस्कर आणखी अ, कूपर कंपनीमध्ये मार्केटिंग ऑफिसर म्हणून काम करत असताना, जेव्हा त्यांना या राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये फिरण्याची, शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, तेव्हा असं लक्षात आलं, की ग्रामीण भागामध्ये जोपर्यंत शिक्षणाचा प्रसार होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं सुधारणांना सुरुवात होणार नाही. आणि म्हणून अण्णांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याचं काम ठरवलं. सत्यशोधक समाजाचं काम करताना सुद्धा अण्णा शिक्षण ह्या विषयाकडे अधिक ओढले गेले आणि म्हणून संस्था स्थापन करण्यापूर्वीच अण्णा साताऱ्यामध्ये अ, शिकवणी घेत होते विद्यार्थ्यांची. अर्थार्जनाचा भाग म्हणूनही आणखी अ, गणित, इंग्लिश, आणखी संस्कृतसुद्धा ह्या विषयाची शिकवणी साताऱ्यामध्ये अण्णांनी सुरू केली आणि त्याच्यातूनच मग 1919 मध्ये संस्थेची स्थापना झाली आणि काही कालांतानंतर संस्था ही साताऱ्यामध्ये शिफ्ट झाली, साताऱ्यामध्ये स्थलांतरित झाली. तर आपण हे पाहाल की सर्वात जुनी संस्था आणखी सर्व ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिचा विस्तार असलेल्या ह्या संस्थेमध्ये काम करत असताना, जी आव्हानं समोर होती त्याच्यामध्ये प्रशासन हेच एक महत्त्वाचं आव्हान होतं इथे. कारण प्रशासकीय क्षेत्रामधला अनुभव असलेले अधिकाऱ्यांनी यापूर्वी इथं फारसं काम केलेलं नव्हतं. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचं जर प्रशासकीय संरचना बघितली, तर त्याच्यामध्ये सेक्रेटरी हे एका एका कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम करायचे, आणखी संस्थेचे सेक्रेटरी म्हणून पण काम करायचे. त्याचप्रमाणे 2 किंवा 3 जॉइंट सेक्रेटरीची पदं आहेत. तिथेही माध्यमिक विभागासाठी एक मुख्याध्यापक म्हणून आपण त्यांना काम करायला लागायचं. आणखी त्यांना सहसचिव माध्यमिक विभागाचं पण काम करायला लागायचं. तीच बाब उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा. आणि म्हणून मग प्राचार्य किंवा मुख्याध्यापक म्हणून पदावर काम करणाऱ्या अ, अधिकाऱ्यांनी संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून काम करत असताना, तेही मर्यादित 3च वर्षाचं त्यांचं टेन्यूर असायचं आणि त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या संस्थेचा पसारा चालवण्यासाठी त्यांना खूप तारेवरची कसरत करावी लागत होती. आणि मग म्हणजे रयत शिक्षण संस्थेचा जर व्याप आपण पाहिलात, तर 752 शाखा रयत शिक्षण संस्थेमध्ये आहेत. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, आणखी उच्च शिक्षण, आणखी विद्यापीठसुद्धा. म्हणजे आकडेवारीच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर 12,500 टीचिंगचा स्टाफ आहे. 2,500 नॉन टीचिंगचा स्टाफ आहे आणि जवळपास एक 3,000 टेम्पररी किंवा टेम्पररी स्टाफ काम करतो आपल्याकडे. पण 15,000 ते 18,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. 750 शाखांचं जवळपास महाराष्ट्राच्या 19 जिल्ह्यामध्ये पसरलेलं कार्यक्षेत्र विचारात घेतलं, तेव्हा मी राज्याचा जमाबंदी आयुक्त म्हणून, सहकार आयुक्त म्हणूनही काम केलेलं आहे. म्हणजे राज्याच्या कुठल्याही आयुक्तांच्या कार्यक्षेत्रापेक्षाही मोठं कार्यक्षेत्र हे रयत शिक्षण संस्थेच्या सचिवांना पाहावं लागतं. आणि म्हणून अ, कुठल्याही राज्यस्तरीय आयुक्तालयापेक्षाही मोठा व्याप हा रयत शिक्षण संस्थेचा आहे आणि त्यासाठी अ, ही रचना बदलण्याची आवश्यकता होती आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं, की रयत शिक्षण संस्थेचे आमचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आणखी मॅनेजिंग काउन्सिलने विचार केला, की ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअपमध्ये प्रशासनातली माणसं जर का इथे आली, तर हा व्याप अधिक चांगल्या पद्धतीनं चालवणं शक्य होईल
कालानुरूप त्याच्यामध्ये बदल करणं शक्य होईल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि काळाच्या पुढचा सुद्धा विचार करता येऊ शकेल. आणि म्हणून मग पहिल्यांदाच प्रशासकीय क्षेत्रामधले अनुभवी असलेला चेअरमन म्हणून मी आणि आमचे सचिव अ, विकास देशमुख ते देखील माझी सेवानिवृत्त आय-ए-एस अधिकारी आहेत. त्यांनी देखील राज्यस्तरीय विविध पदावर काम केलं आहे. विभागीय आयुक्त या पदावर काम केलेलं आहे. ते राज्याचे कृषी आयुक्त देखील होते. त्यामुळं मग सेक्रेटरी म्हणून अ, विकास देशमुख सेवानिवृत्त आय-ए-एस अधिकारी आणि चेअरमन म्हणून मी सेवानिवृत्त आय-ए-एस अधिकारी असा मी दोघांनी कामाला सुरुवात केली आणि मग प्रशासनातला सगळा जो अनुभव आहे, तो सगळा अनुभव इथे अतिशय कामाला आला. सांगायला हरकत नाही, की ॲडमिनिस्ट्रेशन हे पूर्णपणे शासनानंच कंट्रोल केलेलं आहे. अ, ही ही अनुदानित शिक्षण संस्था आहे आणि त्यामुळं अ, शासनाच्या अनुदानावर ही चालणारी संस्था असल्यामुळं शासनाचे सर्व नियम हे रयत शिक्षण संस्थेच्या प्रशासनाला सुद्धा लागू आहेत. शिक्षकेतर कर्मचारी असेल, शिक्षक असेल, शासनाच्या शैक्षणिक विभागाच्या धोरणानुसारच त्यांच्या नेमणुका, त्यांच्या बदल्या, त्यांच्या सेवानिवृत्तीचे लाभ ह्या सगळ्या गोष्टी चालत असतात. आणि म्हणून अ, तिकडचे सर्व नियम इकडे पण लागू असल्यामुळं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जवळपास एकसारखेपणा आहे दोन्हीकडे आणि म्हणून इथं तात्काळ शिक्षण संस्थेचं प्रशासन समजून घेणं आणि त्याच्यामध्ये जे काही मिसिंग लिंक्स होत्या त्या जोडणं आणि ते अधिक प्रभावी करणं हे अ, मला वाटतं 2 वर्षामध्ये शक्य झालं आणि मला सांगता येईल, आवर्जून सांगता येईल, की आज रयत शिक्षण संस्थेचं प्रशासन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि सर्व शैक्षणिक शाखा आहेत. माध्यमिकच्या असतील, प्राथमिकच्या असतील, कॉलेजेस असतील, त्यांना न्याय देणं, त्यांना शैक्षणिक कामावर केंद्रित करता येईल पूर्णपणे. म्हणजे आमचे सेवक, ज्यांना आम्ही रयत सेवक म्हणतो, रयत सेवक आणि शाखा प्रमुख यांच्यावर मोठी जबाबदारी असते. मुख्य जबाबदारी आहे ती विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं आणि त्यासाठी त्यांना आता अधिकचा वेळ देता येतो. प्रशासकीय कामामध्ये फारसं गुंतून न पडता, प्रशासनाची एक चांगली घडी बसली असल्यामुळं अ, व्यवस्थितपणे मार्गदर्शन, अ, उपक्रम देणं आणि ते प्रभावीपणे राबवणं आणि त्याचा डायरेक्टली बेनिफिट आता विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं पूर्वीपेक्षा होऊ शकणं, या गोष्टी मला वाटतं ह्या प्रशासकीय बदलामुळे शक्य होत आहेत असं दिसतंय. बरोबर. अतिशय खरोखर महत्त्वाचं आहे. कारण रयत शिक्षण संस्था खरं तर आशिया खंडातली सर्वात मोठी शिक्षण संस्था मानली जाते आणि कोणत्याही संस्थेचा जर विकास करायचा असेल, तिला पुढे घेऊन जायचं असेल, तर चांगला प्रशासक ही फार महत्त्वाची बाब आहे. आपण सहकार आयुक्त म्हणून काम केलंत. सहकाराचं क्षेत्र असो किंवा रयतसारखी संस्था असो, खरं तर लोकहित याच्या केंद्रस्थानी असतं आणि जेव्हा एक प्रशासक म्हणून आपल्याला शिस्त लावायची असते किंवा एक काही नवीन चांगल्या अर्थाने आपल्याला बदल घडवायचे असतात. तर त्या सगळ्या समूहाला घेऊन आपल्याला समोर जायचं असतं. तर मला असं वाटतंय तुम्हाला सहकार आयुक्त म्हणून जो काही तुमचा अनुभव पाठीशी होता, त्याचा तुम्हाला ह्यामध्ये कसा बेनिफिट झाला? आणि रेससारखी इतकी जुनी संस्था एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती लोकं जोडले गेलेले तुम्ही म्हणालात, की वेगळ्या म्हणजे आयुक्तालयामध्ये काम केलं त्यापेक्षा जास्त लोकं रयतमध्ये आज काम करतात. आणि जेव्हा इतक्या साऱ्या लोकांना आपल्याला सोबत घेऊन पुढे जायचं असतं आणि जेव्हा तुम्ही एखादा बदल लोकहितार्थ करण्याचं ठरवता, तेव्हा काही ना काही अडचणी येत असतील. तर त्याला तुम्ही म्हणजे अशा संस्थेमध्ये काम करत असताना त्याला तुम्ही कसं पुढे घेऊन गेलात? रयत शिक्षण संस्थेची एक रचना आपण समजून घेतलं तर याचं आपल्याला उत्तर मिळेल. रयत शिक्षण संस्था ही अ, मुळात जशी लोकशाहीची व्याख्या आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेली संस्था म्हणून रयत शिक्षण संस्थेकडे पाहता येईल. कर्मवीर अण्णांनी जेव्हा सुरुवात केली, तेव्हा रचना कशी होती तर शिक्षक अ, अ, अण्णा द्यायचे
आणि ज्या गावामध्ये शाळा सुरू करायची आहे, त्या गावातल्या लोकांना सांगायचं की तुम्ही मंदिरामध्ये किंवा तुमच्या खाजगी घरामध्ये शाळा सुरू करायची, तेच त्यांना प्रेरित करायचे बरोबर. आणि त्यांना ते उद्युक्त करून गावामध्ये शाळा काढायलापर्यंत उद्युक्त करायचं आणि त्यांना सांगायचं की हे सगळं तुम्हीच चालवायचं, मी शिक्षक देणार. बरोबर. आणि मग गावागावामध्ये अशा शाळा काढल्या आणि त्या गावातल्या लोकांनीच चालवल्या. प्रशासन गावाच्या पातळीवरचं प्रशासन गावातलंच लोकं चालवतात. आजही स्कूल कमिटी ज्या गावाच्या आहेत किंवा कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी आहे, तेच निर्णय स्थानिक पातळीवर घेत असतात. आणि संस्था म्हणून शासनानं जे काही धोरणं ठरवून दिलेली आहेत, शासनानं जो काही निधी दिलेला आहे, याचं चांगल्या पद्धतीनं वापर करून आपल्या संस्थेच्या विविध शाखामार्फत चांगलं शिक्षण दिलं जावं, हाच उद्देश असल्यामुळं प्रशासनाच्या पेक्षाही एका बाजूला मुख्याध्यापक किंवा कॉलेजचे प्राचार्य हे आमच्या प्रशासनाचाच भाग असतात. आणि म्हणून मुख्यालयामध्ये अ, रयत शिक्षण संस्थेचा व्याप इतका मोठा आहे, की रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयामध्ये आणखी ग्रामीण भागामध्ये मिळून अ, 5 विभाग आहेत आणि 5ही विभागामध्ये आणखी मुख्यालयामधून 160 लोकांचा कर्मचाऱ्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे. आणि म्हणून या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणं म्हणजे रयत शिक्षण संस्थेचं मॅनेजिंग कौन्सिल आहे. त्याच्यानंतर मग जनरल बॉडीचे सदस्य असतात. त्याशिवाय स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत, मग अनेक तालुक्यामध्ये तिथले स्थानिक आमदार असतील, तिथले स्थानिक खासदार आहेत. यांचा सुद्धा रयत शिक्षण संस्थेच्या शाखेबरोबर संबंध असतो. आणि त्याच्यामुळं एका बाजूला लोकप्रतिनिधी, जनरल बॉडीचे सदस्य, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, अनेक विभागीय सल्लागार, निमंत्रित अशा प्रकारचं समाजामधल्या खूप मोठे लोक, खूप मोठा सेक्टर हा रयत शिक्षण संस्था चालवायचं काम करतो. त्यामुळे एका बाजूला प्रशासन आणि दुसऱ्या बाजूला अ, मी आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे लोकप्रतिनिधी, मी त्याला शब्द वापरेन, जनरल बॉडी सदस्य असू दे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य असू दे, हे एका वेगळ्या प्रकारे हे लोकांचंच प्रतिनिधित्व करतायत. त्यामुळं यांच्यामधला मेळ घालणं, समावेशानं काम करणं, त्यांच्या सूचना विचारात घेणं, त्यांना जे काही आपण चौकट ठरवलेली आहे, त्या चौकटीमध्ये बसून त्या समस्या सोडवणं, हे काम जे आहे ते प्रशासनामध्ये पण हेच काम करावं लागत होतं. कुठल्याही पदावर जर तुम्ही गेलात, जिल्हाधिकारी असू दे, विभागीय आयुक्त असू दे किंवा सहकार आयुक्त असू दे, लोकशाहीमध्ये लोकांचंच राज्य असतं आणि लोकांमधून निवडलेले लोकप्रतिनिधीच खऱ्या अर्थानं शासक असतात आणि प्रशासन हे त्यांना साथ देण्यासाठी असतात. तर हे सगळं 35 वर्षाच्या अनुभवामध्ये अ, लोकांच्या बरोबर, लोकप्रतिनिधींच्या बरोबर काम करायचा जो अनुभव आहे, मंत्री महोदयांच्या बरोबर पण काम करायचा जो अनुभव आहे, तोच अनुभव इकडे रिप्लिकेट करायचा आहे फक्त बाकी काही करायचं नव्हतं. त्यामुळं चॅलेंज असं काही फारसं नव्हतं. अ, कामाच्या पद्धतीमध्ये मग सामान्य नागरिक येऊ दे किंवा सामान्य रयत सेवक येऊ दे किंवा मी आता सांगितलेले लोकप्रतिनिधीपैकी कुणीही येऊ दे, तर त्यांना सतत उपलब्ध असणं, आता वर्क फ्रॉम होम तसं वर्क फ्रॉम एनीव्हेअर अशी सध्याची परिस्थिती असल्यामुळे 24/7 काम करता येतं. त्यामुळे अवेलेबल फॉर ऑल द टाईम आणि मग प्रत्येकाचं ऐकून घेऊन जेव्हा कुणीतरी प्रशासनापर्यंत येतो, माझ्यापर्यंत येतो, तेव्हा काहीतरी चांगल्या सूचना असतात किंवा काहीतरी अडचणी कुठे ना कुठेतरी आलेल्या असतात, त्या पॉइंट आउट केलेल्या असतात. तर त्याच्याकडं पॉझिटिव्हली बघणं आणि त्या समस्या दूर करणं, जितक्या लवकरात लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर. त्यामुळं प्रतिसादात्मक प्रशासन देत राहिलो आणि आता एक चांगलं टीमवर्क सगळ्यांचंच तयार झालं असं मी म्हणेन. त्याच्यामध्ये मॅनेजिंग कौन्सिल आणि खास करून आमचे अध्यक्ष शरद पवार साहेब स्वतः त्यांचं लक्ष असतं. त्यांच्याकडं सतत हे सगळे लोक भेटत असतात. त्यांच्याकडं पण काय सूचना करत असतात. आमच्याकडं पण काय सूचना करत असतात.
आणि जिथे-जिथे गरज पडते तिथे-तिथे आम्ही माननीय अध्यक्षांची मदत घेतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि अ, रयत शिक्षण संस्थेचं कामकाज असं गेल्या 2 वर्षापासून चालवत असताना, आता थोड्या प्रतिक्रिया येतायत, की अ, अ, जाणवतो आहे फरक, की प्रशासकीय क्षेत्रामधून आलेले अ, आम्ही आणि पूर्वी अकॅडमिक्स कम प्रशासकीय अ, हे जे काही परिस्थिती आहे, तर उलटी आहे. आता आम्ही प्रशासकीय कम अकॅडमिक आहोत आणि पूर्वी अकॅडमिक कम प्रशासकीय होते. हा बदल झाल्यामुळं मग सगळ्यांच्यामध्येच आता एक चांगला समन्वय निर्माण झालेला आहे. रयत सेवक असतील, रयत सेवक आणखी शाखा प्रमुख, आणखी शाखा प्रमुख अधिक आमचे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी, या सगळ्यांच्यामध्ये खूप चांगला ताळमेळ निर्माण झालेला आहे. केवळ मिसिंग लिंक जोडायचं काम करायचं होतं. हे पहिल्यापासूनची सिस्टम आहेच. त्याच्यामध्ये आम्ही आल्यामुळं काय फार मोठा बदल केला अशातला भाग नाही. परंतु सगळ्यांना एक टीमवर्क म्हणून पुढे घेऊन जाण्याचं जे काम होतं, तेच केलं असं म्हटलं तर चुकीचं बरोबर. होणार नाही. आणि खरं तर टीम लीडर प्रशासनातून आलेला असेल, तर एक म्हणजे मला असं वाटतंय, की अलीकडे संस्थेमध्ये रयत शिक्षण संस्थेला शिस्त लावण्यासाठी पवार साहेबांनी तुमची नेमणूक केली, अशी एक चर्चा असते. आणि खरं तर 2 वर्षात तुमचे जे काही तुम्ही आता गोष्टी सांगितल्या, त्याचे परिणाम खरं तर अजून दूरगामी होणार आहेत. हळू त्याचे परिणाम आपल्याला दिसतील. निश्चितच चांगले. परंतु ह्यामध्ये एक थोडासा एक वेगळा प्रश्न मी विचारतो सहज, की जसं की शिक्षकांच्या बदल्यांसारखा विषय असतो, की संस्थेच्या काही चांगल्या गोष्टींसाठी हे निर्णय महत्त्वाचे असतात. परंतु त्याला विरोध पण अनेकदा होत असतो. कधी रुसवे-फुगवे होत असतात किंवा अन्य काही गोष्टी, आणि पुन्हा हीच गोष्ट आली की खरं तर पुन्हा त्याला आपण कसं चांगला निर्णय आहे म्हणून समोर घेऊन जातो. तर बऱ्याचदा शिक्षकांची बदली किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये बदल्या म्हणलं की त्याला विरोध होतो. बरोबर. आणि ही संस्था तर फारच मोठी आहे. तर तुम्ही ह्या गोष्टी कशा हे केल्या, किंवा तुम्ही मागे मला वाटतं एक निर्णय केला होता, की बदल्या काहीतरी जिल्ह्यांमध्ये असं काहीतरी. तर तो काही अर्थाने खरं तर महत्त्वाचा निर्णय होता. तर त्याबाबत तुमचं काय एकंदरीत मत आहे? रयत शिक्षण संस्थेमध्ये बदल्यांचं एक धोरण होतं, की अ, एका ठिकाणी 8 वर्ष मॅक्सिमम काम करता येईल. हे सेवकांच्या बाबतीमध्ये म्हणजे टीचिंग स्टाफच्या बाबतीमध्ये 8 वर्षाचा नियम होता. आणखी अ, शाखा प्रमुख म्हणून म्हणजे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य म्हणून 6 वर्षाचा नियम होता. तर या नियमाची अंमलबजावणी करण्याचाच फक्त विषय होता, धोरण होतंच. आणखी ऑनलाईन ट्रान्सफर्स हा पण एक मुद्दा याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, की अ, कमीत कमी ह्युमन इंटरफेरन्स व्हावा. कमीत कमी हा शब्द वापरतो. पूर्णपणे कुठलीच गोष्ट ऑनलाईन 100% नाही होऊ शकत. त्यामुळं ऑनलाईन ट्रान्सफर्स जे धोरण होतं, ते ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला. ऑनलाईन प्रयत्न करत असताना त्या धोरणातल्या त्रुटी लक्षात आल्या आणि त्याच्यामुळं मग पहिल्या वर्षी जेव्हा त्याचं काटेकोर अंमलबजावणी करायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्यामधून अनेक लोकांच्या गैरसोयी होत होत्या हे लक्षात आलं आणि म्हणून हे सेवकांनी, सेवक संघटनांनी आणि आमचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य, जनरल बॉडी सदस्यांनी पॉइंट आउट केल्यानंतर त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि कुठलीही एखादी व्यवस्था जेव्हा आपण नवीन निर्माण करतो, तेव्हा ती एकाच वर्षामध्ये पूर्णांशानं परिपूर्ण नसते. त्याच्यामध्ये आलेल्या अनुभवाच्या आधारावर बदल करत, करत जावं लागतं. आणि म्हणून धोरण तेच आहे. अंमलबजावणी करत असताना रयत सेवकांच्या फार गैरसोयी होणार नाहीत. त्यांच्या पसंतीनं त्यांना जाता यावं आणि प्रशासकीय गरजसुद्धा भागवता यावी. या सगळ्यांचा मेळ घालत, घालत आता 3ऱ्या वर्षामध्ये आम्ही ऑनलाईन ट्रान्सफरच्या किंवा बदली धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये, बदली धोरणाच्या काटेकोर अंमलबजावणीमध्ये आपण आहोत असं आता म्हणता येईल. आणि म्हणून या वर्षाच्या या 3 वर्षामध्ये जवळपास हे बदली धोरण 90-95% अ, सर्वमान्य अशा पद्धतीचं
झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा यावर्षी अ, समाधानकारक रित्या करता आली. याला जोडून एक, की जेव्हा मी लहान होतो, आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो, तेव्हा बऱ्यापैकी शिक्षक हे त्या गावामध्ये राहायला असायचे. आणि जेव्हा तो शिक्षक त्या गावामध्ये राहायचा, तेव्हा त्या गावाला पण एक वळण लागायची, शिस्त लागायची. मुलांवरती त्यांचं लक्ष राहायचं आणि संपूर्ण गावावरती त्या शिक्षकांचं पण एक काहीतरी लक्ष असायचं. अलीकडच्या काळात मात्र बऱ्याचदा असं होतं, की तो शिक्षक त्या तालुक्याच्या शहराच्या ठिकाणी राहतो. त्याची मुलं ही शहरातल्या प्रायव्हेट स्कूलला जातात आणि ते अप-डाऊन करत असतात. शासनाचा असा कोणता नियम आहे का, की शिक्षकांनी त्या शाळेच्या ठराविक अंतराच्या आतमध्येच राहायला हवं किंवा असं काय? किंवा ओव्हरऑल रयत म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता रयतचे चेअरमन म्हणून? आपण अगदी योग्य मुद्दा सांगितला, की जुन्या काळामध्ये शिक्षकांचा गावावर प्रभाव असायचा किंवा गावामधल्या त्यांचा एवढा प्रभाव असायचा, की गावामध्ये काही चुकीचं गोष्ट होत असतील, अनैतिक गोष्टी घडत असतील, तर त्याच्यावर सुद्धा प्रभाव सगळ्या शिक्षकांचा असायचा. ती गुरुकुल सिस्टीम होती अप्रत्यक्षरित्या असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे गुरुकुलामध्ये अ, गुरुजींच्याकडे शिक्षणासाठी विद्यार्थी जातात आणि तिथे त्यांच्या आश्रमामध्ये राहतात, ही मूळची गुरुकुल कल्पना. तसं नातंही तेव्हा शिक्षक आणि तसं होतं. विद्यार्थ्यांमध्ये तसं गावामध्ये एक वेळ शिक्षक आलात, की तो गावातच राहत असल्यामुळे त्याचा खूप प्रभाव अ, म्हणजे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्यावरही आणि शिकून पास झालेल्या विद्यार्थ्यांच्यावर सुद्धा असायचा आणि पास झालेले विद्यार्थीच गावाचे नागरिक म्हणून काम हो. करायचे. त्यामुळे एक संस्थेमध्ये शिक्षकांचं एक वेगळं मानाचं स्थान त्या काळामध्ये होतं. ते थोडं कमी झालं आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु काळाबरोबर हे सगळंच बदलत चाललेलं आहे. त्यामुळे त्याला केवळ शिक्षकांनाच आपण जबाबदार धरता येणार नाही. आता प्रशासनामध्ये सुद्धा, राज्य शासनामध्ये सुद्धा मुख्यालयाला प्रत्येक सेवकानं राहिलं पाहिजे. हे 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 धोरणच आहे. त्याप्रमाणे तसे नियम पण आहेत. तसे शासनाचे निर्णय पण आहेत. परंतु आता प्रॅक्टिकली तसं होत नाही. म्हणजे प्रशासनामध्ये सुद्धा ज्यांच्या नेमणुका जिथं आहेत, तिथे सगळे राहतायत. आज अशी परिस्थिती नाही. त्यामुळे मग शिक्षकांनीच गावात राहिलं पाहिजे असा आग्रह धरायचा, तर मग सगळ्याच प्रशासनाला ते लागू केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं मग तरच ते इम्प्लिमेंट होऊ शकेल. बरोबर. खरं तर ते व्हायला पाहिजे. ज्याची नेमणूक जिथं आहे तिथंच त्यानं राहिलं पाहिजे. हा खरं तर निकष सगळीकडे जर का पुन्हा एन्फोर्स केला शासन पातळीवरून, तर मग मला वाटतं शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा म्हणजे हा प्रश्न खास करून जिल्हा परिषदेमध्ये जे शिकवायला शिक्षक आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न निर्माण मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळं मग एखाद्या दुसऱ्या संस्थेमध्ये हे करून चालणार नाही. करायचं असेल तर ते सर्वत्र केलं पाहिजे आणि त्यासाठी शासनानं भूमिका घालून ते एन्फोर्स केलं पाहिजे. नियम आहेत, प्रोव्हिजन आहेत, पण त्याचे एन्फोर्समेंट होत 31 नसल्यामुळे रिपोर्टनुसार हे पण प्रोव्हिजन शिक्षकांसाठी आहे. आहे आहे. तर हा हा विषय आहे. परंतु मी याच्या संदर्भामध्ये एक मुद्दाम रयत शिक्षण संस्थेमधल्या धोरणातला एक भाग म्हणून सांगू इच्छितो, की रयत शिक्षण संस्थेची जी घटना आहे, त्या घटनेमध्ये जे काही उद्दिष्ट ठरवलेली आहेत, त्याच्यामध्ये अण्णांनी त्या काळामध्ये घटनेमध्ये सुद्धा गावांचा विकास, ग्रामीण महाराष्ट्राचा विकास करणं, हे सुद्धा एक उद्दिष्ट रयत शिक्षण संस्थेच्या घटनेमध्ये आहे. आणि त्या काळामध्ये जर आपण विचार केला, तर गावामध्ये शाळा असणं आणि शाळेच्या माध्यमातून लोकांचं शिक्षण, आणखी लोकांची मानसिकता बदलणं आणि त्यांचा दृष्टिकोन बदलणं, ही मला असं वाटतं, की त्या काळामध्ये ग्रामविकासाचं प्रचंड मोठं कार्य रयत शिक्षण संस्था करत होती, असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि म्हणून आज ग्रामीण भागामध्ये अ, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अ, शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या लोकांच्यामुळं मोठा बदल आपल्याला अ, ग्राम ग्रामविकासामध्ये, गावांच्या विकासामध्ये, महाराष्ट्राच्या विकासामध्ये सुद्धा आपल्याला दिसतो आहे. तर ह्या रयत शिक्षण संस्थेच्या ह्या धोरणाचा
आणि त्याच्या अंमलबजावणी अण्णांनी ज्या पद्धतीनं त्या काळामध्ये केली, त्याचा प्रभाव आजही आपल्याला महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पाहायला मिळतो. नक्कीच. कर्मवीर अण्णांनी खरं तर ग्रामविकासाचं उद्दिष्ट समोर ठेवून ह्या गोष्टी केल्या. अलीकडे आपण शाळा ज्या पाहतो, ग्रामीण भागातल्या शाळा आणि शहरी भागातल्या शाळा. शहरी भागातल्या शाळा कंपॅरेटिव्हली त्यांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळतं. बऱ्याचदा चांगले शिक्षक शहरी भागामध्ये मिळतात कारण तिथे पटसंख्या चांगली असते आणि कंपॅरेटिव्हली ग्रामीण शाळा मात्र ह्यामध्ये कुठेतरी मागे पडतात. रयतच्या बहुतांश शाळा मला वाटतं ग्रामीण भागामध्ये असतील 80-85% तरी. बरोबर आहे. तर रयत ह्यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही काय तुमचं याकडे पाहणं होतं? कसं पाहता याकडे? आता रयत शिक्षण संस्थेमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे जवळपास 80 85% शाखा ह्या ग्रामीण भागामध्येच आहेत. आणखी अ, जसं जिल्हा परिषदांच्या शाळाच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. तसंच खरं तर सर्वच शैक्षणिक संस्थांच्या बाबतीमध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे खास करून इमारती, वर्गखोल्यांची अ, निर्मिती झाली. तर सुरुवातीच्या काळामध्ये 35-40 वर्षापूर्वीच्या ह्या घटना आहेत. तर त्यावेळेला ज्या इमारती आम्ही बांधल्या, जे कॅम्पस बांधले, तर त्या काळामध्ये जे काही बांधकाम साहित्य होतं, बांधकामाच्या संदर्भामध्ये जे काही टेक्नॉलॉजी होती आणि त्यावेळची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्याला कारणीभूत होती. तर त्या काळामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलं, तर ते इन्फ्रास्ट्रक्चर आज ज्या नवीन शैक्षणिक संस्था येत आहेत, खाजगी क्षेत्रामधून संस्था येत आहेत, त्या अतिशय अद्ययावत अशा प्रकारचं कॅम्पसेस निर्माण करतात. फ्रँचायझी स्वरूपामध्ये त्यांचं कामकाज चालतं आणि या ज्या काही खाजगी शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर येऊन अ, अद्ययावत अशा प्रकारचं सगळं भौतिक सुविधा त्या शाखामध्ये पुरवतायत आणि त्यांच्याबरोबर या सगळ्याच शैक्षणिक संस्थांना सध्या सामोरं जावं लागत आहे आणि त्याच्यामुळं मग आमच्या रयत शिक्षण संस्थेसारख्या शैक्षणिक संस्थांमधलं इन्फ्रास्ट्रक्चर आणखी नवीन निर्माण होणाऱ्या शैक्षणिक संस्थांमधल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये फार मोठा तफावत आता निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं या स्पर्धेला सामोरं जाताना खूप आव्हानं शैक्षणिक संस्थांना इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाईड करण्यामध्ये आता निर्माण झालेली आहेत. जुन्या काळामध्ये एकूण सॅलरीच्या काही पर्सेंटेजमध्ये सर्व शाखांना निधी मिळायचा आणि त्याच्यामधून शाखा चालवणं आणि त्याच्यामधल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही दुरुस्त्या करणं शक्य व्हायचं. त्याला नॉन नॉन सॅलरी ग्रांट असं म्हटलं जायचं. नॉन सॅलरी ग्रांट बंद केल्या. त्याला आता खूप वर्ष झाली. पूर्णच बंद केलं. मग पूर्ण बंद केल्या. बरं. तर त्यामुळं शैक्षणिक संस्थांच्या समोर खूप मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. शिक्षणावरचा एकूण खर्च जो आहे, तो शासन अनुदानित शाळांच्या बाबतीमध्ये फक्त शिक्षकांची सॅलरी देण्यापुरताच सपोर्ट शासनाच्या बाजूने मिळतो आणि त्यामुळं मग या शैक्षणिक संस्थांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट करणं, हे आजच्या घडीला सर्वात मोठं आव्हान आहे आणि त्यासाठी संस्था आम्ही आमच्या पातळीवर अ, अनेक मार्गाने त्याच्यामध्ये आता मार्ग काढायचा प्रयत्न करतो आहोत. तुम्ही म्हणालात, की एका बाजूला सरकारने नॉन सॅलरी ग्रांट ही बंद केली. त्याला बरीच वर्ष झाली. खरं तर कर्मवीर अण्णांनी 1919 हा विचार केला, की बहुजनांची मुलं शिकली पाहिजेत. ग्रामीण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी शिक्षण ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि आज आपण आता
ऑलमोस्ट 100 वर्ष पुढे आहोत आणि आपण मात्र थोडंसं उलट्या बाजूने विचार करतोय, की काय असं वाटतंय हे ऐकून. त्यामुळे शासनाचा हा निर्णय कितपत योग्य आहे? कारण एका बाजूला लाडकी बहीण योजना आहे, असं इथे फुकटमध्ये पैसे वाटले जातात आणि दुसरीकडे मात्र आता मला वाटतंय जिल्हा परिषदेमध्ये शालेय पोषण आहारामध्ये जी अंडी दिली जायची, त्याचा निधी आता सरकारनं थांबवला आणि ते लोकवर्गणीतून स्थानिक पातळीवरती मॅनेज करावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर ह्या सगळ्याकडे जेव्हा आपण लाँग कॅनव्हासनी पाहतो, तर ओव्हरऑल तुम्हाला काय वाटतं शासनाचं कुठे चुकतं इथं? शासन म्हणून त्यांच्या काही मर्यादा पण असतात. आपण आणि दोन्ही टोकावर काम केलेले आहेत खरं तर. त्यामुळे शासनाची पण काही मर्यादा आहे, शासनाला पण काही बंधनं आहेत, मर्यादा आहेत. तर शासन मी कारण खूप मोठा विषय आहे शासन म्हणजे. पण 2 गोष्टीच्या बाबतीमध्ये खरं तर अ, शासनामध्ये कॉम्प्रोमाइजच नाही व्हायला पाहिजे. एक शिक्षण आणि दुसरं आरोग्य. खरं तर काल की आजच माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे, की राज्यातले सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र ही अद्ययावत केली जातील. तसं सर्व शाळासुद्धा अद्ययावत केली जातील अशा प्रकारचं धोरण घेण्याची गरज आहे. आणि त्यासाठी सुद्धा शासनानं गुंतवणूक करायला पाहिजे. कारण प्राथमिक शाळा असू देत किंवा माध्यमिक शाळा असू देत. उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते संस्थावर सोपवणं इथपर्यंत पूर्ण सहमत आहे, त्याच्याशी काही दुमत नाही. परंतु प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांच्या संदर्भामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी सुद्धा शासनानं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांना मदत करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आता कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन सुद्धा खूप वाढलेली आहे. म्हणजे ज्या काळामध्ये लोकसहभागामधून गावामध्ये इमारती झाल्या, त्या कालावधीमधली कॉस्ट आणि आजच्या कॉस्टमध्ये खूप मोठा फरक पडलेला आहे. आणि स्थानिक पातळीवरून कितीही निधी जमा केला लोकसहभागामधून, तर त्याला सुद्धा मर्यादा आहेत. आणि म्हणून अ, शालेय इन्फ्रास्ट्रक्चर, भौतिक इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी खूप प्राधान्यानं कार्यक्रम घेण्याची आवश्यकता आहे. तरच ग्रामीण भागातल्या शाळा खास करून या स्पर्धेमध्ये टिकतील. शैक्षणिक गुणवत्ता वाढ ही फक्त शिक्षकांनी जीव तोडून शिकवणं एवढंच फक्त ते मर्यादित आहे असं मला नाही वाटत. ते एक पूर्णपणे त्याला इकोसिस्टम हा शब्द बरोबर. अलीकडच्या काळामध्ये वापरला जातो. तर पूर्ण इकोसिस्टम चांगल्या पद्धतीची जर का द्यायची असेल, तर मग आम्ही फक्त शिक्षकांना गुणवत्ता वाढीच्या बाबतीमध्ये फक्त त्यांच्याकडूनच फक्त अपेक्षा करणं. याच्याबरोबर समाज आणि शासनानं सुद्धा जी आपली जबाबदारी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाईड करण्याची, ती मला असं वाटतं की भागीदारी तत्त्वावर सगळ्यांनीच करण्याची आवश्यकता आहे. कारण आत्ताच्या शाळांच्यामध्ये आम्ही आता रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक उपक्रम सुरू केले. जसं की इंटरॅक्टिव्ह पॅनेल आम्ही सर्व वर्गखोल्यामध्ये बसायचं ठरवलं. आमच्याकडे 750 शाखामध्ये जवळपास 6,500 वर्गखोल्या आहेत. तर प्रत्येक वर्गामध्ये जुन्या काळामध्ये ब्लॅकबोर्ड होता. त्याच्यानंतर मग ग्रीन बोर्ड आला, नंतर मग व्हाईट बोर्ड आला. बरोबर. त्याच्यानंतर मग प्रोजेक्टर लावून स्क्रीनवर
आम्ही शिक्षण देण्याची सुरुवात केली, तेही काही वर्गामध्येच. अन्यथा बऱ्याच वर्गामध्ये फळ्यावर शिकवणं हेच चाललेलं होतं. एका बाजूला आम्ही इथं आहोत, दुसऱ्या बाजूला जग इतकं पुढं चाललं आहे. तर खूप मोठं अंतर पडायला लागलेलं दिसलं आणि म्हणून रयत शिक्षण संस्थेमध्ये आमचे अध्यक्ष नेहमीच सर्वच क्षेत्रामध्ये काळाच्या पुढचा विचार करतात. जसं रयत शिक्षण संस्थेमध्ये 2000 साली जेव्हा कम्प्युटरायझेशन मोठ्या प्रमाणावर सुरू झालं होतं, म्हणजे कम्प्युटरायझेशननं वेग घेतला होता असं म्हणू. हे 91 मध्ये बँकामध्ये ज्यावेळेला कम्प्युटरायझेशन आणायचा विचार मांडला गेला, बरं. तेव्हा बँकांनी संप केला होता त्या काळामध्ये. ते सगळ्या बँक कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी विरोध केला होता, की संगणक नाही पाहिजे बँकेमध्ये म्हणून. लोकांच्या तर नोकऱ्या जातील त्या असं म्हटलं गेलं. ती मानसिकता होती 90 ते 2000 या कालावधीमध्ये. त्या कालावधीमध्ये आमच्या अध्यक्षांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये संगणकाचं शिक्षण सुरू झालं पाहिजे, हे उद्दिष्ट ठरवून दिलं आणि सगळेजण कामाला लागले. 2000 ते 2004-5 पर्यंत स्थानिक पातळीवर लोकांनी पुढाकार घेऊन संगणक प्रत्येक शाखामध्ये सुरू केले आणि मग 8, 9, 9-10 मध्ये सर्वच शाखामध्ये संगणकाचं शिक्षण सुरू झालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका रयत शिक्षण संस्थेनं घेतली आणि महाराष्ट्रामधली पहिली शिक्षण संस्था की जिनं सगळ्या ठिकाणी अ, संगणकीय शिक्षण सुरू केलं. आता मागच्या वर्षी असाच एक क्रांतिकारी निर्णय रयत शिक्षण संस्थेमध्ये घेण्यात आला. माननीय अध्यक्ष साहेबांनी असं सांगितलं, की आपण इंटरॅक्टिव्ह पॅनेल ब्लॅकबोर्डच्या ऐवजी सर्व शाखामध्ये देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून त्याच्या आम्ही इम्प्लिमेंटेशनला सुरुवात केली आणि याला प्रतिसाद अप्रतिम मिळाला. सर्व शाखामधून, सर्व शिक्षकांच्यामधून, सर्व मॅनेजिंग कमिटीचे सदस्य असतील, जनरल बॉडी सदस्य असतील, सगळ्यांनी मिळून आणि निर्णय घेतला, की प्रत्येक वर्गखोलीमध्ये 6,000 वर्ग खोल्या आहेत. 6,500 वर्गखोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनेल, इंटरॅक्टिव्ह पॅनेल आपल्या भाषेमध्ये स्मार्ट टीव्ही म्हणूया फार तर. 75 इंचाचा इंटरॅक्टिव्ह पॅनेल, ज्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्शन आहे, त्याच्यामध्ये YouTube तुम्हाला पाहता येतं, सगळंच पाहता येतं. तर अशा प्रकारचा ब्लॅकबोर्ड बाजूला ठेवून त्या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसवायचा निर्णय झाला आणि गेल्या 8 महिन्यामध्ये जवळपास 5,000 वर्गखोल्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनेल आता बसवलेले आहेत आणि पुढच्या 3-4 महिन्यामध्ये म्हणजे सगळं सर्व सगळं वर्गखोल्यामध्ये सर्व वर्गखोल्यांच्यामध्ये आता इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसवला जाईल. म्हणजे आपण कल्पना करू शकणार नाही, की ग्रामीण भागामधल्या वाड्या-वस्त्यावरच्या शाळामध्ये सुद्धा आता रयत शिक्षण संस्थेमध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसवलेले आहेत आणि त्या ठिकाणी आमचे सगळे शिक्षक जे पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेत होते, शिकवत होते, त्यांना ऑटोमॅटिकली अपडेट व्हावं लागलं. ते ऑटोमॅटिकली अपग्रेड झालेले आहेत आणि त्याच्यामुळं आज टेक्नॉलॉजीचा वापर करणं तर सगळ्यालाच ईझी आहे. जसं मोबाईल प्रत्येकाच्या हातात आल्यापासून आता सगळेच एव्हरीबडी टेक्नो सॅव्ही झाला आहे असं म्हटलं तरी चालेल आणि त्यामुळे मग इंटरॅक्टिव्ह पॅनेल आम्ही ज्याला सुरुवातीला इंट्रोड्यूस केलं, त्यावेळेला असा प्रश्न पडला, की हे शिकवेल कोण? मग आम्ही ठराविक शिक्षकांना आयडेंटिफाय केलं. जे तरुण शिक्षक आहेत, जे नवीन पिढीचे शिक्षक आहेत, त्यांना पहिल्यांदा प्राधान्य दिलं. बरं. आज बघता-बघता प्रत्येक शिक्षक, आज तो 55 वर्षाचा पुढचा असला तरी सुद्धा तो इंटरॅक्टिव्ह पॅनेलवर आता फार इफिशियंटली विद्यार्थ्यांना शिकवतो आहे आणि मग विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण निर्माण झालेलं आहे. सगळे विद्यार्थी खुश आहेत, सगळे शिक्षक वर्ग खुश आहे, सगळे पालक वर्ग खुश आहे. एवढा मोठा बदल केवळ अध्यक्ष यांच्या दूरदृष्टीमुळं आणि त्याची अंमलबजावणी करण्याची आम्ही सगळ्यांनी ठरवल्यामुळं ते शक्य झालेलं आहे. आणि मग त्याच्या पुढचं पाऊल आता रयत शिक्षण संस्थेनं लगेचच टाकलेलं आहे, की आता सध्या अ, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना सुरू झालेला आहे. यायच्या जमाना. आणि म्हणून आज आज असं क्षेत्र कुठलं नाही, की तिथे एआयनं प्रवेश केला नाही. पुढच्या 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये अशी परिस्थिती होईल, की प्रत्येक क्षेत्रामध्ये, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं कमाल केलेली असेल, अशा प्रकारचं सध्या चित्र देशभरामध्ये, जगभरामध्ये आहे. टेक्नॉलॉजी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वेगानं बदलते आणि ती पसरते आहे, लोकांच्यापर्यंत जाते आहे आणि लोक वापरत आहेत. म्हणजे आता शेतीमध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून
शेती व्हायला लागलेली आहे. माननीय अध्यक्ष साहेबांनी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या माध्यमातून तिथं प्रयोग केला आणि आज महाराष्ट्रामध्ये 10,000 शेतकरी आमच्याकडे यावर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ऊसाची शेती केली जाणार आहे. म्हणजे आमच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स येऊन पोहोचला असताना विद्यार्थी कुठे आहेत आमचे? विद्यार्थी कुठं आहेत? आणि म्हणून असा विरोधाभास निर्माण व्हायला लागला आहे, की शेतकरी त्याच्या शेतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून शेती करतोय आणि आमच्या विद्यार्थ्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय माहिती नाही. तर बरोबर आहे. हा जो काही डिव्हाईड आहे, टेक्नॉलॉजिकल डिव्हाईड जो आहे निर्माण झाला होता, तो भरून काढण्याचं काम सुद्धा माननीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी निर्णय घेतला आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर रयत शिक्षण संस्थेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड रयत शिक्षण संस्थेमधल्या सर्व शाखामध्ये सुरू झालं पाहिजे. प्रायमरीपासून ते माध्यमिकच्या 5वी पासून ते कॉलेज शिक्षणापर्यंत असा एक 6 महिन्यापूर्वी निर्णय घेतला आणि आज मी आपल्याला अ, अभिमानानं सांगू इच्छितो, की रयत शिक्षण संस्थेमधल्या सर्व शाखामध्ये प्रायमरी सोडून सर्व शाखामध्ये, ऑल कॉलेजेसमध्ये, ऑल ज्युनियर कॉलेजेसमध्ये, ऑल माध्यमिक शाळांच्यामध्ये 1 जुलै 2025 पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ द थिंग्स, 3D प्रिंटिंग आणि रोबोटिक्स बरं. अँड कोडिंग या सगळ्यांचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेमध्ये सुरू झालं आहे आणि म्हणून काळाच्या बरोबरीनं किंवा काळाच्याही पुढं आता रयत शिक्षण संस्थेनं अ, या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजी शिक्षण देण्यामध्ये पाऊल टाकलेलं आहे आणि म्हणून रयत शिक्षण संस्था या बाबतीमध्ये तरी आम्ही खूप मोठी मजल याच्या ठिकाणी घेतलेली आहे. अ, कल्पना करू शकतो आपण, की जेव्हा आमचा हा 5वीतला विद्यार्थी या सगळ्या विषयाची अ, त्याच्या पातळीवरचं शिक्षण घेऊन जेव्हा तो पुढे जाईल 10वी, 11वी, 12वी तेव्हा तो जगाच्या बरोबरीनं टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये असेल आणि खूप मोठा फरक रयत शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता शिक्षणामध्ये मोठा बदल मोठे ऐतिहासिक बदल अशा प्रकारचा होऊ घातलेला आहे आणि अ, त्याचं त्याचं इतक्या मोठ्या संस्थेमध्ये 4.5 लाख विद्यार्थी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकतायत आणि ह्या सगळ्या 750 शाखामध्ये हे एका वेळेला सुरू करणं हे खूप आव्हानात्मक अशा प्रकारचं काम होतं. परंतु केवळ रयत शिक्षण संस्थेची स्ट्रेंथ, ताकद, आणखी व्याप्ती आणि आणखी मग लोकवर्गणीतून नाही लोकवर्गणी नाही रयत शिक्षण संस्था त्या शाखा मग काही लोकसहभागामधून काही घेतले, जिथे लोकसहभागामधून घेणं शक्य नाही. 3 पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये गेलो, की ज्या शाखांची आर्थिक परिस्थिती बरी आहे, त्यांनी दुसरा कुठलाही खर्च न करता पहिल्यांदा इंटरॅक्टिव्ह पॅनेल आणखी आर्टिफिशियल इंटेलिजन्स खर्च करायचा. बरं. बाकीची सगळी कामं नंतर बघू. बरं. हे सत्य अत्यावश्यक आहे. बाकीच्या काही 2 इमारती बांधायच्या असतील, काही खोल्या बांधायच्या असतील, बाकी इन्फ्रास्ट्रक्चरल काय बाकीचं काम असेल, ते बाजूला ठेवा. पहिल्यांदा इंटरॅक्टिव्ह पॅनेल, संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण आणि त्यासाठी लागणारे इंटरनेट ते चालत नसेल तर त्याच्यासाठी जे काही करायचं ते करा. तिथे वायफाय आणा, वायफाय नसेल तर हॉटस्पॉट वापरा. परंतु तिथं शिक्षण सुरू झालं पाहिजे आणि म्हणून सगळे फंड्स, सगळे ज्या काही गोष्टी आहेत ते डायव्हर्ट या कामाकडं या वर्षासाठी आणि पुढच्या वर्षासाठी आम्ही करतो आहोत. जेणेकरून शिक्षकांना म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण आमच्या विद्यार्थ्यांना देता येऊ शकेल. तुम्ही बोलताना म्हणालात, की एआयमुळे आमचा रयतचा विद्यार्थी आज जगातला कुठल्याही तंत्रज्ञानाशी किंवा व्यक्तीशी बरोबरी करू शकतो. हा जो काही बरोबरी हा जो शब्द आहे, मला वाटतंय कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुद्धा जेव्हा मध्ये पूर्णपणे वाहून घेऊन काम करायला सुरुवात केली, तेव्हा कुठल्याही स्पर्धेची किंवा रेसची सुरुवात जी आहे, ती जर एका ठिकाणावरून झाली, तर आपण असं म्हणू शकतो, की ते न्याय्य होईल आणि मग ती खरी स्पर्धा असू शकते. पण जर ह्या रेसची सुरुवातच असमानतेतून झाली, म्हणजे एखाद्या मुलाला शिक्षण खूप चांगलं मिळते, एखाद्याला चांगलं मिळतच नाहीये आणि जर तिथूनच सुरुवात जर असमानतेतून झाली,
तर तो विद्यार्थी पुढे जाऊन कधीच कधीच बरोबरी करू शकत नाही. खरं तर कर्नल भाऊराव पाटलांचा हा विचार आज पण रयत त्या पाऊलावरती पाऊल ठेवून चालत आहे. परंतु ओव्हरऑल आपण जेव्हा बाकी सगळ्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेवर जेव्हा आपण दृष्टिक्षेप टाकतो, तेव्हा मात्र कुठेतरी असं वाटतंय, की ही रेस जी आहे, ही समान सुरू होत नाहीये. कारण आपण ग्रामीण भागातल्या शाळा पाहतोय त्या म्हणजे असा ही जी काही विषमता आहे, खाजगी शाळांमध्ये एका विशिष्ट वर्गातल्या पालकांची मुलं जातात आणि सरकारी शाळांमध्ये ज्यांच्या खिशामध्ये अगदी पैसेच नाहीयेत, अशांची मुलं सरकारी शाळांमध्ये जातात. तर मला तुमच्याकडून असं मत म्हणजे तुम्हाला याबाबत काय वाटतं, की हे जे काही विषमता याच्यामुळे जी पुढे जाऊन वाढू शकते आणि ही जी लहान मुलांची ही जी रेस असमानतेतून सुरुवात होते, तर याकडे तुम्ही कसं पाहता? तुमचं काय यावर मत आहे? खरं तर हा खूप मोठा परिणाम अ, आज जे काही मुलं शिक्षण घेतायत, तर या सगळ्याच विद्यार्थ्यांना मगाशी पहिल्या टप्प्यामध्ये आपण बोलत असताना इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोललो आपण. पण टेक्नॉलॉजीनं एवढा वेग पकडलेला आहे, तर बाकी इन्फ्रास्ट्रक्चर सगळं बाजूला ठेवून म्हणजे जशा अवस्थेमध्ये आमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते तसंच राहू दे. सर्वच शाखामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये असू दे, नाहीतर खाजगी शिक्षण संस्थांमध्ये असू दे, सगळ्याच ठिकाणी इंटरॅक्टिव्ह पॅनेल आणखी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं शिक्षण कंपल्सरीच केलं पाहिजे. तरच आमच्या विद्यार्थ्यांच्या मधलं टेक्नॉलॉजिकल डिव्हाईड थांबेल. अन्यथा ज्यांना हे टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेता आलं ते अ, कुठल्या कुठे निघून जातील आणि ज्यांना ह्याचा गंधही नसणार आहे, तर ते ह्या स्पर्धेमध्ये कसे पुढे उभे राहतील? ज्यावेळेला ही मुलं आणखी 2, 4, 5 वर्षानंतर त्याला पुढे येतील, त्यावेळेला ते स्पर्धेमध्ये अ, कसे उभे राहू शकतील हा प्रश्न आहे. आणि म्हणून अ, बाकी सगळे बदल बाजूला ठेवून जसं आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये केलं, आमच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. म्हणजे असा आम्ही विचार केला, की समजा कर्मवीर अण्णांच्या काळामध्ये जर का ही टेक्नॉलॉजी असती किंवा जर इंटरॅक्टिव्ह पॅनेल असतं, आणखी जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्स असतं, तर अण्णांनी सांगितलं असतं, की वडाच्या झाडाखाली शाळा भरवा, पण तिथे इंटरॅक्टिव्ह पॅनेल बसवा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण दिलं पाहिजे. असा दृष्टिकोन अण्णांचा शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रागैतिक होता. तर रयत शिक्षण संस्था आज तोच भूमिका घेऊन अण्णांच्याच विचारानं आणखी त्याच बांधिलकीनं काळाच्या बरोबर आणि काळाच्या पुढे जायचा पण प्रयत्न करतो आहे. परंतु हा शासनाच्या पातळीवरनं धोरणात्मक निर्णय करून सर्वच विद्यार्थ्यांना या शिक्षणाची टेक्नॉलॉजिकल इंटरव्हेन्शन उपलब्ध व्हायला पाहिजे. अ, तरच आमचे विद्यार्थी अ, स्पर्धेमध्ये टिकू शकतील. अन्यथा भविष्यामध्ये खूप मोठं अंतर पडत जाईल. ज्यांना टेक्नॉलॉजीचं शिक्षण टेक्नॉलॉजी म्हणजे या नवीन काहीतरी. डिजिटल टेक्नॉलॉजीचा शिक्षणामधला वापर करू शिकणारे विद्यार्थी आणि त्याच्याशिवाय शिकणारे विद्यार्थी यांच्यामध्ये खूप मोठा तफावत भविष्यामध्ये राहील आणि मग ती मुलं खूप मागं पडतील. तर याचा गांभीर्यानं शिक्षण क्षेत्राने विचार करण्याची गरज आहे, शासनाने विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आता तुम्ही सांगितलत, की कशा पद्धतीनं रयत शिक्षण संस्था इंटरॅक्टिव्ह पॅनेल जवळपास 6,500 प्रत्येक शाळामध्ये बसवत आहे. त्यासोबत एआयचं शिक्षण असेल, ह्या साऱ्या बाबी आहेत. खरं तर रयत शिक्षण संस्था त्या संस्थेच्या पातळीवरती हे सर्व निर्णय घेत आहे. परंतु दुसरीकडे आपण जर पाहिलं तर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं सॅलरी ग्रँट सरकारने काही वर्ष झालं बंद केलेली नॉन आहे. सॅलरी. नॉन सॅलरी ग्रँट सरकारने बंद केलेली आहे. आणि सी-एस-आर फंड किंवा अन्य लोकसहभागातून वर्गणीतून शाळांनी त्यांचा खर्च भागवावा असं आवाहन केलं जात आहे. पण यामध्ये आपण पाहतो शहरी भाग लोकसहभागातून निधी एकट्ठा करण्यामध्ये थोडासा पुढे राहतो. ग्रामीण शाळा या तुलनेने मागे राहतात आणि त्यामुळे कुठेतरी इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बाकी गोष्टी असतील किंवा साहजिक आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये बरेच पालक आपल्या मुलांना शहरामधल्या शाळेत पाठवतात कारण शहरातली एक खाजगी शाळा स्कूल बस त्यांच्या गावामध्ये पाठवते आणि सरकारी शाळा असो किंवा रयतची शाळा असो, स्कूल बसची तर सेवा आपण देऊ शकत नाही.
आणि एकंदर मग शाळेला तो निधी कमी येत असल्यामुळे कुठेतरी पटसंख्येचा विषय गंभीर होत आहे. तर रयत शिक्षण संस्था किंवा आपण याकडे काय उपाययोजना आपल्या डोक्यामध्ये काय आहेत किंवा या सर्व गोष्टीकडे आपण कसे पाहतात? सर्वच शैक्षणिक संस्थांच्या समोर घटती पटसंख्या हा फार मोठा विषय आत्ताच्या काळामध्ये आहे. पटसंख्या घटण्याची अनेक कारणं आहेत. त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कमी झालेला जनन दर. ज्या गावामध्ये प्राथमिक शाळेच्या 2-2 तुकड्या होत्या, 8 वर्गखोल्या होत्या तिथे. आज तिथे एका तुकडीला सुद्धा वर्गसंख्या म्हणजे विद्यार्थी संख्या कमी पडते आहे, अशा प्रकारचं एक चित्र आहे. त्याचं मुख्य कारण तर जनन दर जो घटलेला आहे, त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे, हे मान्यच करावं लागेल. आपण ते दुर्लक्ष करून चालणार नाही. बरोबर. स्थलांतर हा एक त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा, ग्रामीण ते शहरी स्थलांतरण. म्हणजे ग्रामीण ते शहरी म्हणजे ग्रामीण भागामधून पुणे, मुंबई किंवा नागपूरला जाणं एवढंच मर्यादित नाहीये. म्हणजे अलीकडे शिक्षणासाठी स्थलांतरण करण्यामध्ये खूप मोठ्या भूमिका पालक घेताना दिसतायत. म्हणजे गावामध्ये फॅमिली आहे, पण शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी कुटुंबातल्या एका महिलेला ठेवायचं आणि तिथं आपल्या मुलांना शाळेत घालायचं. हा एक स्थलांतराचाच प्रकार आहे. हा एक मोठा विषय आहे, की ज्याच्यामुळं पटसंख्या घटते आहे. तिसरं महत्त्वाचं जे कारण आहे ते या ज्या नवीन खाजगी शैक्षणिक संस्था पुढे येत आहेत. तालुका पातळीपर्यंत त्यांच्या फ्रँचायझीज ओपन करतायत. आणि आता आपण सांगितल्याप्रमाणे, की उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि गावागावामध्ये पाठवून स्कूल बसनी विद्यार्थ्यांना आणणं आणि परत त्यांना सोडणं, याच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर पालकवर्ग आकर्षित होतो आहे आणि त्यामुळे तिकडं पण विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर जात आहेत. आणि चौथं कारण, गुणवत्तापूर्ण शिक्षण त्या गावात मिळत नसेल, तर मग पालक चांगल्या पर्यायाचा विचार करतायत. पण माझ्या दृष्टिकोनातून हा शेवटचा मुद्दा आहे या चारही मुद्द्यामध्ये. जनन दर घटणं हा एक मुद्दा आहे. ग्रामीण ते शहरी स्थलांतर हा मुद्दा आहे आणि केवळ शिक्षणासाठी टेम्पररी स्थलांतर आणि चौथा मुद्दा जो आहे ते गुणवत्तापूर्ण शिक्षण. पाचवा मुद्दा जो आहे ते पुअर इन्फ्रास्ट्रक्चर. ग्रामीण भागातल्या शाळांचं पुअर इन्फ्रास्ट्रक्चर हे 5 कारणं काही शाखांच्यामध्ये पटसंख्या घटण्याची जी कारणं आहेत ती ही कारणं आहेत. आणि म्हणून त्याच्यावर धोरणात्मक निर्णयच सरकारचे मोठा प्रभाव टाकू शकतात. शैक्षणिक संस्थांच्या अधिकारामध्ये जी गोष्ट आहे, ती अधिकाधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण आम्ही त्या ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये कसं देऊ शकतो? जेणेकरून पालकांचा त्या शाखांच्यावर विश्वास बसेल आणि आपली मुलं स्थानिक शाळेमध्येच घातल्याच्या बाबतीमध्ये ते आग्रही राहतील. याच्यासाठी रयत शिक्षण संस्था पहिल्यापासूनच अनेक उपक्रम राबवते. त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा जो उपक्रम आहे तो गुरुकुल प्रकल्प. गुरुकुल प्रकल्पाअंतर्गत रयत शिक्षण संस्थेमधल्या सगळ्या शाखांमध्ये गुरुकुल किंवा मिनी गुरुकुल याच्या अंतर्गत प्रत्येक शाखेमध्ये सकाळी 2 तास एक्स्ट्रा सेवक येऊन विद्यार्थ्यांना शिकवतात. संध्याकाळी 1 तास एक्स्ट्रा शिकवतात आणि त्याच्यामुळं अ, शाळेमध्ये जो सिलॅबस गव्हर्नमेंटने प्रिस्क्राईब केलेला आहे, त्याच्या पलीकडे जाऊन नाही शिक्षण देता येत. कारण तो जो पॅटर्न तो फॉलोच करावा लागतो. बरोबर. मग आणखी काही ॲड ऑन करायचं असेल, विद्यार्थ्यांना
आणखी काही शिक्षण द्यायचं असेल त्यांच्या त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तर काही उपक्रम करावे लागतात आणि त्यासाठी वेगळी वेळ त्यासाठी द्यावी लागते. तर रयत शिक्षण संस्थेमध्ये गुरुकुल आणि मिनी गुरुकुल यामुळं अनेक उपक्रम अ, घेतले जातात, ज्याच्यामुळं पटसंख्या मेंटेन करणं किंवा वाढवणं अ, शक्य होतं. पण तरीही काही ठिकाणी आजही पटसंख्या घटते आहे आणि त्याच्यावर स्थानिक पातळीवर आम्ही लोकांचं प्रबोधन करू. अधिकाधिक चांगल्या सुविधा तिथल्या शाळांच्यामध्ये देऊन, अधिक चांगले शिक्षक तिथं देऊन, तिथली गुणवत्ता मेंटेन करणं किंवा मेंटेन करण्यापेक्षाही ती खाजगी शाळांच्या बरोबरीची गुणवत्ता देणं, असा प्रयत्न रयत शिक्षण संस्थेमार्फत आम्ही करतो आहे. पण मग अशा 5 कारणांच्या पैकी पहिली 5-4 कारणं जी सांगितली, जी संस्थेच्या हातात नाहीत. त्याच्यामुळे एवढं सगळं करून सुद्धा काही शाखांमध्ये आजही विद्यार्थी संख्या कमी आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण प्रयत्न चालला आहे, की सगळ्याच शाखांमध्ये अ, पटसंख्या घटणार नाही आणि त्यासाठी पर्याय कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तिथं पटसंख्या वाढली पाहिजे. आणखी घडता कामा नये यासाठी आमची सगळी यंत्रणा म्हणजे आमची शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, आमचे सेवक हे पालकांच्या घराघरापर्यंत जाऊन वर्गामध्येच शाळा घरामध्ये जाऊन वाड्या-वस्त्यावर जाऊन पटवून देतायत, की खर्चाच्या भानगडीत पडू नका. शहरामध्ये तुम्हाला जेवढं चांगलं शिक्षण मिळलं तर तितकंच चांगलं शिक्षण आम्ही तुम्हाला इथे देणार आहोत. अनेक उपक्रम आम्ही ह्या ठिकाणी राबवत आहोत. जसे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपक्रम, इंटरॅक्टिव्ह पॅनेलचा उपक्रम, जो अनेक खाजगी शाळांमध्ये पण जो नाही, तो आज आम्ही रयत शिक्षण संस्थेमध्ये आम्ही राबवत आहोत. संस्थेमध्ये, या शाखेमध्ये असा आम्ही प्रयत्न करतो आहोत. आणि अ, हे जे एक्स्ट्रा अवर्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही अ, इंग्लिश, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयाच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा शिकवण्याचं काम रयत शिक्षण संस्था करत असते. ज्यासाठी खाजगी शिकवणी लावणं किंवा क्लासेसला जाण्याचा प्रकार जो मोठ्या प्रमाणावर अलीकडे होतो. तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे परवडत नाही जादा वर्ग म्हणजे जादा काय खाजगी शिक्षण संस्था, खाजगी शिकवण्या लावणं, क्लासेस लावणं परवडत नाही आणि म्हणून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून हा उपक्रम रयत शिक्षण संस्थेनं खूप 30-35 वर्षापासून सुरू केलेला आहे. स्पोकन इंग्लिश त्याच्यामध्ये घेतलं जातं. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये कव्हर केलं जाणार आहे आणि विविध प्रकारचे स्किल डेव्हलपमेंटसुद्धा एक फार महत्त्वाचा विषय आहे, की त्या वयोगटानुसार त्यांना काही स्किल्स देणं, विशेषतः लाईफ स्किल्स देणं. तर ह्या सगळ्या गोष्टी अ, हे एक्स्ट्रा अवर्समध्ये गुरुकुलच्या कालावधीमध्ये आम्ही संस्थेमध्ये करतो आहोत. त्यामुळं घटती पटसंख्या रोखण्यासाठीचे जे प्रयत्न आहेत, ते सर्वार्थानं करून सुद्धा काही शाखामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत आणि स्थानिक पातळीवर त्याला आम्ही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही म्हणालात, की अधिकाधिक शिक्षक आम्ही तिथे नेमून याला सामोरं जात आहोत. दुसरीकडे संस्था म्हणून तुम्ही गुरुकुल प्रकल्प असेल, एआय सारख्या नवीन ज्या काही अपडेट्स आहेत, त्याला तुम्ही संस्थेमध्ये इम्प्लिमेंट करत आहात. परंतु शिक्षकच संस्थेमध्ये कमी आहेत. कारण ओव्हरऑल संस्थेचा जर आपण पसारा बघितला, तर त्या तुलनेत शिक्षक वर्गाची संख्या कमी आहे, नवीन पदभरती झालेली नाहीये. आणि दुसरीकडे मात्र शासन आता जो काय मला वाटते संच मान्यतेचा नवीन जी-आर आहे त्यानुसार 20 पेक्षा कमी जर मुलं एका वर्गात असतील, तर त्या शाळेतील एक शिक्षक कमी होणार आहे. शिक्षक त्यांच्या पातळीवरती तुम्ही म्हणालात रयतचे शिक्षक गावी-गावी फिरून पालकांना जागृत करून पटसंख्यासाठी काम करत आहेत. परंतु नवीन दमाचे जे शिक्षक संस्थेमध्ये यायला पाहिजेत, ते जर इनकमिंगच नसेल, तर याला आपण सामोरं कसं जाणार? त्यामुळे ह्या कॉन्टेक्स्टमध्ये मला महत्त्वाची वाटते, की शिक्षक भरती. तर तुमचं याबाबत काय मत आहे? कारण अपुरा शिक्षक वर्ग असताना आपण शिक्षण संस्था तरी कशी चालवणार आहोत? आपण अतिशय योग्य प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, की शिक्षण क्षेत्र आणखी आरोग्य क्षेत्र
इथं सगळ्यात जास्त गुंतवणूक सरकारनं केली पाहिजे, याच्या बाबतीमध्ये सगळ्यांचंच एकमत आहे. तज्ञापासून ते नियोजनकर्त्यापर्यंत आणि शासनकर्त्यापर्यंत सगळ्यांचं एकमत आहे, की या विषयामध्ये खऱ्या अर्थानं गुंतवणूक जर का आम्ही केली, तर खऱ्या अर्थानं राज्याची, देशाची प्रगती होण्यामध्ये त्याचा मोठा वाटा असणार आहे. सगळ्याला मान्य आहे, पण आम्ही ते इम्प्लिमेंट नाही करत. का? आता शासनामध्ये गेल्या 15-20 वर्षापासून पेक्षा जास्त कालावधीमध्ये सतत भरतीवर बंधनं असतात. म्हणजे शासनाची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन प्रशासनावरचा खर्च कमी करावा म्हणून भरतीवर बंदी हा गेल्या 25 वर्षापासून मी पाहत असलेला विषय आहे. मग शासनाची आर्थिक परिस्थिती सुधारली का? तर गेल्या 25 वर्षाचा आढावा घेतला तर शासनाची आर्थिक परिस्थिती सुधारतच चाललेली आहे. म्हणजे अ, 1,00,000 कोटीचं जर का महाराष्ट्राचं बजेट 15 वर्षापूर्वी जर असेल, तर आज ते 10 लाख कोटीपर्यंत गेलेलं आहे. बरोबर. मात्र भरतीवरची बंदी तशीच चालू आहे. प्रशासनावरचा खर्च मर्यादित ठेवण्यासाठी असायला पाहिजे हे मान्य आहे. परंतु माझा स्वतःचं असं मत आहे, की शिक्षण आणखी आरोग्य क्षेत्रामध्ये भरतीवर बंदी असता कामा नये. तरच उत्तम आरोग्य सेवा आणि तरच उत्तम शिक्षण दिलं जाऊ शकतं. शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकाच्या शिवाय शिक्षण ही कल्पनाच करता येणार नाहीये. म्हणजे एक शिक्षक सुद्धा कमी असणं हे योग्य नाही. त्या शाखेतल्या विद्यार्थ्यांचा विचार करता. आणि म्हणून माझं रयत शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक विभागामध्ये 1400 पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. उच्च शिक्षणामध्ये, कॉलेजेसमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये 42 कॉलेजेस आहेत. या सगळ्या कॉलेजेसमधून मिळून 30 ते 35% पेक्षा कमी प्रोफेसर्सची पदं 30% रिक्त पदं आहेत. तर त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही आता न्यू एज्युकेशन पॉलिसीचा इम्प्लिमेंटेशनचा विचार करतो आहोत. आमूलाग्र बदल या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये येणार आहेत. खूप अप्रतिम अशा प्रकारचे उद्दिष्ट आहेत. पण मग 100% शिक्षक भरती, मग ते कॉलेजेस असू दे, माध्यमिक असू दे, हे खरं तर उद्दिष्ट सरकारनं ठरवण्याची गरज आहे. परंतु शासनाच्या पातळीवर भरतीची भरती बंदी जेव्हा लागू केली जाते, तेव्हा सर्व डिपार्टमेंटला ती भरतीची बंदी लागू केली जाते. मी याच्यामध्ये असं सुचवू इच्छितो, की आता शासनानं धोरणात्मक बदल करायला पाहिजे आणि शिक्षण क्षेत्र आणखी आरोग्य क्षेत्र वगळून ही भरतीवरची बंदी ठेवायची का नाही ठेवायची विचार केला पाहिजे. पण कुठल्याही क्षणी शिक्षण क्षेत्रामधल्या शिक्षकांची भरती, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती म्हणजे अ, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिवाय शाळा चालू कशी शकते? त्यामुळे शिक्षकांना सपोर्ट सिस्टमसाठी तरी नॉन टीचिंगचा स्टाफ आवश्यकच आहे. तर टीचिंग स्टाफ असो की नॉन टीचिंग स्टाफ असो, शिक्षण क्षेत्रामधले भरतीवर बंदीच असता कामा नये. आरोग्य क्षेत्रामध्ये डॉक्टरांच्या शिवाय, नर्सेसच्या शिवाय ते प्राथमिक आरोग्य केंद्र असून उपयोग काय? आणि म्हणून 2 क्षेत्रांवर कसल्याही परिस्थितीमध्ये बंदी असताच कामा नाही. ते तातडीनं उठवावे आणि ही सगळी पदं भरावीत. याचा फायदा तुम्हाला 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर या राज्यामध्ये बघायला मिळेल. आणि म्हणून
मी नक्कीच सांगू इच्छितो, की आता खूप मोठा परिणाम शिक्षक भरतींचा विद्यार्थ्यांच्यावर होतो आहे. नुकतीच 2 दिवसापूर्वी मी बातमी वाचली, की आपल्या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांनी उच्च शिक्षणामधली सर्व पदं भरायची, रिक्त पदं भरायची अशा प्रकारचा निर्णय केला. अतिशय स्तुत्य निर्णय आहे. तो खरं तर सगळ्याच शिक्षण क्षेत्रामध्ये, शालेय शिक्षणामध्ये सुद्धा अ, आणि तंत्र शिक्षणामध्ये सुद्धा सर्व पदांची भरतीचा निर्णय केला पाहिजे. एकूण जी-डी-पीच्या 6% खर्च हा शिक्षणावर केला पाहिजे. अशा प्रकारचं उद्दिष्ट सरकारचं आहे. अनेक वर्षापासून आहे. राज्याचं आहे, केंद्राचं पण आहे. पण आत्ताचा खर्च जर का राज्यातला बघितला, तर ते 2 ते 2.5% च्या पुढे नाही आहे जी-डी-पीच्या. म्हणजे एन-ई-पीचं जर का आम्हाला अंमलबजावणी करायची आहे, ग्रामीण भागामधल्या शिक्षणाचा दर्जा उंचवायचा असेल, तर पहिल्यांदा हे 2% चा खर्च हा 6% वर पुढच्या 5 वर्षामध्ये घेऊन जाण्याचं तरी धोरण कमीत कमी सरकारने घेतलं पाहिजे. अगदी पुढच्या वर्षी 6% खर्च करा असं मी म्हणणार नाही. टप्प्या-टप्प्यामध्ये का होईना, पण दरवर्षी 1% खर्च शिक्षणावरचा वाढवायचा, आरोग्याचा वरचा वाढवायचा, असं जर का सरकारनं ठरवलं, तर पहिल्याच वर्षामध्ये सर्व शिक्षकांची पदं शालेय आणि उच्च शिक्षणामध्ये भरली जाऊ शकतात, मला असं वाटतं आणि तो निर्णय झाला तर फार उत्तम होईल. बरोबर आहे. मला वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. मला वाटतंय सरकारला जनतेला वाघिणीचे दूध द्यायचं दिसत नाहीये कदाचित. पण दुसरीकडे असं दिसतंय, की एका बाजूला अ, अ, बी-एड, डी-एड किंवा अलीकडे शिक्षक म्हणून ज्यांना जे काय म्हणू आपण, जे पात्र असतात, असे उमेदवार फार मोठ्या संख्येनं आहेत. नेट-सेट उमेदवार आहेत, ज्यांना रोजगार नाहीये. ते सक्षम आहेत, जे चांगलं शिक्षण देऊ शकतात आणि दुसरीकडे शिक्षणासाठी आसुसलेली जनता आहे. परंतु ही दरी काही मिटत नाहीये. त्यामुळे एका बाजूला अ, हे आहेत, सेट-नेट झालेला एक मोठा वर्ग आपल्याकडे आहे, जे चांगलं शिक्षक म्हणून चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. दुसरीकडे शिक्षणासाठी आसुसलेली जनता आहे. मात्र यावरती काही शिक्षक भरतीचा निर्णय सरकारकडून होत नाहीये. शिक्षण हे असं क्षेत्र आहे, की ज्याच्यातला निधी आपण जर सरकारनी कट केला, कमी केला, तर लोकांचा उद्रेक होत नाही. थेट लगेच कुठल्याही व्यक्तीच्या पोटावरती त्याची गदा येत नसल्यामुळे त्याचे परिणाम लगेच जाणवत नाहीत. तर शिक्षण क्षेत्रावरचा निधी कमी केल्यामुळे तुम्हीही बोललात आता, की जे 5-10 वर्षांनी परिणाम जाणवतील, चांगले परिणाम जाणवतील. शिक्षण क्षेत्रावरचा निधी सरकार कमी ठेवत असल्यामुळे जे कोणते दुष्परिणाम होऊ शकतात आणि जर तो चांगला निधी दिला, तर ते चांगले परिणाम नक्की काय असू शकतात? आपण जर का शिक्षणावरचा जर का खर्च वाढवायचं ठरवलं, आपण प्रथमतः उच्च शिक्षणाबद्दल बोलूया. तुम्ही जे आता पॉइंट आउट केलं, की समाजामध्ये नेट, सेट आणि पी-एच-डी झालेले सर्व विषयामधले अनेक तरुण सध्या नोकरीची वाट बघतायत. दुसऱ्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. ज्या रिक्त जागा आहेत, तिथं संस्थांनी स्थानिक पातळीवर व्यवस्था करून क्लॉक आवर बेसिसवर किंवा तासिका तत्वावर स्थानिक लोकांच्या नेमणुका करायच्या कमी पगारावर आणि त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचं. म्हणजे एका बाजूला क्वालिफाईड तरुण उपलब्ध असताना कमी क्वालिफिकेशनच्या लोकांना घेऊन आम्ही तात्पुरतं नेमून वेळ मारून नेतो आहोत, अशी परिस्थिती आहे. तर हा विद्यार्थ्यांच्यावर, पालकांच्यावर अन्यायच आहे खरं तर. आपण म्हटल्याप्रमाणे त्याचा कुणी आवाज उठवत नाही म्हणून हे सगळं चालून जातं. ही गोष्ट खरीच आहे ना. कारण तर पालकांच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून क्वालिफाईड टीचर 100% असणं खरं तर तो तपासायला पाहिजे. पण राइट टू
एज्युकेशनमध्ये पण हा कदाचित मुद्दा समावेश होऊ शकतो असं मला वाटतं. त्यामुळं अपेक्षा करूया की शासन लवकरच लवकर धोरण बदलेल आणि 100% भरती अ, बंदीच्या ऐवजी असं काही झालं तर खूप मोठा फरक महाराष्ट्राच्या प्रगतीवर होऊ शकतो असं मला वाटतं. बरोबर. नक्कीच आणि वीटभट्टी कामगार असतील, ऊसतोड कामगार असतील, स्थलांतर असो किंवा आर्थिक परिस्थिती असो, काही घटकातली काही समाजातली मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. खरं तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी 100 वर्षापूर्वी याचा विचार केला. त्यासाठी त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य पणाला लावलं आणि मोठं काम उभं केलं. पण तरीसुद्धा आज आपण पाहतो की काही लोकं आज पण या शिक्षणाच्या हक्कापासून कोसो दूर आहेत. आर-टी-आय कायदा खरं तर सरकारने त्यासाठी आणला. परंतु त्याची अंमलबजावणीमध्ये सरकार कुठे कमी पडतंय का? किंवा आपलं यावरती काय मत आहे? खरं तर सरकार याच्या बाबतीमध्ये खूप दक्ष असतं असं माझं मत आहे. सरकार विविध प्रकारे हे जे स्थलांतरित होणारे जे पालक आहेत, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक उपक्रम दरवर्षी शासन राबवत असतं, की ऊसांच्या बाबतीमध्ये जसे ऊस कामगार येतात, तर त्या ऊस कामगारांच्या मुलांच्यासाठी ऊस म्हणजे शाळा चालू करणं, तात्पुरत्या शाळा चालू करणं किंवा आणखी काही सवलती देणं, हा विविध प्रकारे शासन त्याच्यामध्ये प्रयत्न करत असतं. परंतु एक स्थलांतरण हा एक विषयच असा एक अवघड विषय आहे, की अ, तो प्रिडिक्ट करता येतो, परंतु 100% प्रिडिक्ट करता येत नाही, की ज्या पालकांनी ऊस तोडीसाठी स्थलांतरण केलं, तर ती अशी काही स्थलांतरण पण पर्मनंट असणारी गोष्ट नाही. म्हणजे यावर्षी ज्या साखर कारखान्याच्या परिसरामध्ये ऊस तोडीसाठी जो कामगार आला, तो पुढच्या वर्षी त्याच कारखान्यामध्ये येणार नाहीये. त्याची काही गॅरंटी नाही. कुणालाच कशाची गॅरंटी नाही. आणि त्याच्यामुळे एखादी व्यवस्था निर्माण केली शासनानं किंवा त्या संबंधित साखर कारखान्याने, तरी ती पुढच्या वर्षी तशी चालूच ठेवणं शक्य होईल. विद्यार्थी येतीलच पालकांच्या बरोबर, अशी पण परिस्थिती नसते. आणि त्याच्यामुळं हा एक जटिल प्रश्न आहे, की स्थलांतरित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सरकार आणखी ते पालक दोन्ही प्रयत्न करतात, पण प्रश्न सुटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून यांच्या इतकाच एक गंभीर प्रश्न जो आहे, तो गळतीचा प्रश्न आहे. आम्ही एनरोलमेंट केल्यानंतर, मुलांना शाळेपर्यंत आणल्यानंतर, त्या मुलांनी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाणं, माध्यमिक शाळेतून त्यांनी ज्युनियर कॉलेजेसमध्ये जाणं, ज्युनियर कॉलेजेसमध्ये त्यांनी सीनियर कॉलेजेसमध्ये जाणं, याच्यामध्ये जी मोठ्या प्रमाणावर गळती होते, हे खरं फार मोठं आव्हान आमच्यासमोर आहे. आणि फक्त एनरोलमेंट करायचं आणि त्याला 5वी पर्यंत 4थी पर्यंत शिकवलं म्हणजे आमची सुटका झाली. हे जे काही हे आमचं अप्रत्यक्ष धोरण निर्माण झालेलं आहे, त्याच्यामध्ये खूप काम करण्याची गरज आहे आणि सगळ्यांच्यामध्येच म्हणजे अवेअरनेस क्रिएट करणं, पालकांच्यामध्ये, विद्यार्थ्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं आणि 5वी म्हणजे प्राथमिकमधली सगळी मुलं माध्यमिकमध्ये कशी जातील आणि माध्यमिकमधून 10वी नंतर ती कमीत कमी 12वी पर्यंत तरी कशी जातील. आजच्या जमान्यामध्ये 10वी पर्यंत शिक्षण घेऊन कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत अशी परिस्थिती आहे. म्हणजे 10वी पासवर जाहिरात काढली, तर पोस्ट ग्रॅज्युएटचीच एवढी गर्दी असते, की ती 10वी वाल्यांचा कुठे निभाव लागतो. बरोबर. आणि म्हणून आमची गळती कमीत कमी 12वी पर्यंत होताच कामा नाही. अशा पद्धतीची व्यवस्था शासन, समाज आणखी शैक्षणिक संस्थांनी करण्याची गरज आहे. ह्या गळतीवर खूप मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. म्हणजे केवळ प्राथमिक शिक्षण घेऊन आणि केवळ माध्यमिक शिक्षण घेऊन आता समाजामध्ये अ, शेती पण करता येणार नाही अशा प्रकारची परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होणार आहे. आज ज्या पद्धतीने शैक्षणिक शेती क्षेत्रामध्ये सुद्धा
टेक्नॉलॉजीचा वापर आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर यायला लागला आहे. तर केवळ 10वी पास आणि 12वी पास होऊन पुरेसं होणार नाही. त्याला आता कॉलेज एज्युकेशनला पण जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून टेक्निकल एज्युकेशनला जास्त भर दिला पाहिजे. सरकारचं ते धोरण आहे, परंतु त्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा तशा प्रकारच्या शाळा ओपन करणं. म्हणजे आम्ही आता अशी परिस्थिती आहे, की जे काही पारंपरिक आम्ही 8वी ते 10वी शिकवतोय. तर त्याच्याऐवजी हे 8वी ते 10वी सगळंच टेक्निकल एज्युकेशन करून टाकायला पाहिजे. बरोबर. कारण कौशल्य विकास आधारित शिक्षण द्यायचं म्हणजे किती लोकांना आणि कुणी द्यायचं? आज मार्केटमध्ये व्यवस्था काय आहे त्याची? केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, खूप मोठ्या प्रमाणावर कौशल्य विकास डिपार्टमेंट निर्माण केलेली आहेत. काही शाळा, काही संस्थांना हे काम दिलेलं आहे, की अ, कौशल्य आधारित शिक्षण द्यावं म्हणून. पण ती व्यवस्था इतकी अपुरी आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी दरवर्षी 10वीतून बाहेर पडतात, 12वीतून बाहेर पडतायत. तर ह्या मिसमॅच आहे सध्या त्याच्या बाबतीमध्ये. म्हणजे कधी काळी धोरणात्मक निर्णयाचा एक मोठा परिणाम असा, की तत्कालीन मुख्यमंत्री माननीय वसंतदादा पाटील साहेबांनी टेक्निकल एज्युकेशनचा मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हावा म्हणून धोरणात्मक निर्णय घेतला आणि आज महाराष्ट्र त्याच्यामध्ये किती मोठी प्रगती करू शकला. विचार करायला पाहिजे, की 8वी पासून ते 12वी पर्यंत सगळंच शिक्षण टेक्निकल एज्युकेशनमध्ये कन्व्हर्ट करायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं सगळ्यांना कौशल आधारित शिक्षण मिळेल त्याच्या त्याच्या आवडीचं. नाहीतर सिलेक्टिव्ह बेसिसवर जाण्यापेक्षा व्हाय नॉट टू मेक इट कंपल्सरी टू ऑल आणि मॉडिफाय द एज्युकेशन सिस्टम अकॉर्डिंगली. हा एक मोठा विषय खरं तर करायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. कारण स्किल डेव्हलपमेंट असो किंवा आपण जे काही शिक्षण घेतलेलं आहे, ते जर त्या विद्यार्थ्याला रिअल लाईफमध्ये वापरता नाही आला, तर त्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांनी संस्था जेव्हा सुरू केली, तेव्हा बहुजनांच्या मुलांसाठी या संस्थेची सुरुवात केली खरं तर. आणि मला आठवते एन-डी पाटील सर असतील, संस्थेने एक विचार जोपासलेला आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार असेल, एकतेचा विचार असेल. मला आठवते एन-डी पाटील साहेबांनी एकदा गणपती बसवण्या शाळांमध्ये गणपती बसवावा की नाही, याबाबत एन-डी पाटलांनी एकदा पत्रक काढलं होतं, की आपल्या शाळेमध्ये सर्व जाती धर्माचे विद्यार्थी असतात आणि म्हणून रयतच्या कुठल्याही शाखेमध्ये गणेशोत्सव साजरा करू नये अशा आशयाचं ते एक पत्रक होतं. कारण सर्व जाती धर्मातली मुलं आपल्या इथे शिकतात. आज आपण पाहतोय समाजामध्ये धार्मिक ध्रुवीकरण होतंय, जातीय ध्रुवीकरण होत आहे. मात्र रयतच्या विद्यार्थ्यांमध्ये एकोप्याची संस्कृती म्हणा, एकोप्याचं वातावरण राहावं, ह्या संदर्भात तुम्ही ग्रामीण भागामधल्या ज्या काही आपल्या शाळा आहेत, तर तुम्हाला हे चित्र कसं दिसतं ग्रामीण भागामध्ये? रयत शिक्षण संस्थेची जी संस्कृती आहे, ती आपण सांगितल्याप्रमाणे कर्मवीर अण्णांनी जे काही शैक्षणिक पद्धतीमध्ये जातीभेद, धर्मभेद असता कामा नाही म्हणून जेव्हा शाहू बोर्डिंग सुरू केलं, अण्णांनी एक जगावेगळा शिक्षण तज्ञ आहेत अण्णा, की त्यांनी पहिल्यांदा हॉस्टेल सुरू केलं. नंतर डी-एड, बी-एडची कॉलेज सुरू केलं आणि नंतर शाळा काढल्या, नंतर कॉलेजेस काढली. म्हणजे सेल्फ डिपेंडंट पूर्णपणे स्वावलंबी शिक्षण. बरोबर. त्या संस्थेसाठी पण त्यांनी ते स्वावलंबी शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्यासाठी तर होतंच. कमवावं शिका आणि स्वावलंबी शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी आहेच. पण संस्थासुद्धा स्वावलंबी शिक्षण अशा प्रकारचं तिनं काम केलं कर्मवीर अण्णांनी सुरुवातीच्या काळामध्ये. ते शाहू बोर्डिंगमध्ये जे विद्यार्थी शिकत होते, तिथं सर्व धर्माचे आणि सर्व जातीचे लोकं त्या काळामध्ये बरोबर. कल्पनाही करू शकत नाही आपण. अशा कालावधीमध्ये अ, रयत शिक्षण संस्थेमध्ये अण्णांनी जातीभेद विरहित, धर्मभेद विरहित जे काही इथली संस्कृती निर्माण केलेली आहे, ती अण्णांच्या पश्चात ती तशाच पद्धतीनं पुढं
सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढे चालू ठेवलेलं आहे आणि तेच धोरण, तीच संस्कृती घेऊन संस्था पुढे जात असल्यामुळे रयत शिक्षण संस्था यामध्ये अधिक भरीव कार्य भविष्यामध्ये सुद्धा करेल, असा मला विश्वास आहे. कमवा व शिका ही जी काही रयतची योजना आहे आणि अ, ही जी काही रयतकडनं मला वाटतं अनेक संस्थांनी किंवा अनेक पातळीवरती ही पुढे जाऊन वापरली गेली. सध्या रयतमध्ये कमवा आणि शिका ह्या योजनेवरती काय गोष्टी चालतात आणि काय पुढे काय त्याचं धोरण आहे? अ, रयत शिक्षण संस्थेमध्ये कमावा शिका हे पहिल्यापासूनचं जे धोरण आहे त्याच्याप्रमाणे आजही अ, ज्या पारंपरिक पद्धतीनं कमवा शिकामध्ये मुलांच्यासाठी शेती असेल तर शेतीमध्ये काम करणं किंवा कॉलेजमध्ये जर विद्यार्थी असतील तर कॉलेजमध्ये जी काही सेवा आज आमच्याकडं बराच नॉन टीचिंगचा स्टाफ नसल्यामुळं मग आम्ही या विद्यार्थ्यांना कमवा शिकामध्ये त्यांच्याकडून ही नॉन टीचिंगची कामं करून घेतो आहोत. हा एक स्थित्यंतर आहे. आणखी अनेक कल्पना सध्या पुढे येत आहेत, की स्वावलंबी शिक्षणाच्या मध्ये केवळ शेतीच्या शिवाय आम्ही आणखी कुठल्या गोष्टी करू शकतो. अनेक विचार सध्या समोर येत आहेत आणि नवीन-नवीन क्षेत्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना कमवावं शिकामध्ये कसं काम उपलब्ध होईल अ, असा एक वेगळा प्रयत्न सध्या करायचा विचार सध्या चालू आहे. त्याला मर्यादा आहेत. थोडं शहरामध्ये कदाचित अधिक शक्य आहे. परंतु ग्रामीण भागातल्या शाळामध्ये शेतीशिवाय आणखी दुसरं काही करायला फारसा स्कोप सध्या तरी नाही आहे. मात्र भविष्यामध्ये त्याच्यामध्ये काही संशोधन करून कशा पद्धतीनं अ, कमवावं शिका ही योजना व्यापक करता येईल, याच्या बाबतीमध्ये सध्या विचार चालू आहे. पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता जाऊयात. अलीकडे आपण आता पाहतोय, की मुलांचं शिक्षण चांगलं होतंय. चांगला अभ्यास करून मात्र नोकरी मिळत नाही. उच्च शिक्षण घेऊन पाहिजे त्या ह्याचा जॉब मिळत नाही. जॉब मिळाला तर पाहिजे ते वेतन खरं तर मिळत नाहीये. आणि ह्याकडे एक उदासीनता आहे तरुण वर्गामध्ये. आपण आता मगाशी जसं म्हणालो किंवा अब्दुल कलामांनी सांगितलं होतं, की भारत महासत्ता होईल आणि त्या तरुण मुलांकडे किंवा तरुणांकडे बघून अब्दुल कलामांनी हे स्वप्न पाहिलं होतं. तर कुठेतरी ह्या तरुणांचा उपयोग किंवा हे जे काही पोटेन्शियल आहे, हे आपण वापरत नाही आहोत असं वाटतं का? की ह्याकडे तर कसं पाहताय? एका बाजूला बेरोजगारी आहे, एका बाजूला शिक्षण असून सुद्धा पण तरुण वर्ग बसून आहे. तर मग अशा स्थितीमध्ये जे काही आता नवीन दमाचे मुलं आहेत, जे शाळांमध्ये शिकतायत, कॉलेजमध्ये शिकतायत, ह्यांच्यामध्ये कुठेतरी उदासीनता सुद्धा येते कधी-कधी, की बाबा एवढं शिकून जर नोकरी मिळत नसेल किंवा हवी तसं जर नोकरी मिळत नसेल, तर काय? तर आता पण तसं बोललोच आपण कौशल्य आधारित शिक्षण असेल किंवा काय, पण एकंदरीत याकडे कसं पाहता तुम्ही? बेरोजगारी हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोरच आहे. आम्ही सुद्धा जेव्हा विद्यार्थी ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडतायत, पोस्ट ग्रॅज्युएशन बाहेर पडतायत, तर तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो, की हा पदवीधर बाहेर पडल्यानंतर काय करेल? आणि त्याच्या कल्पनेनं सुद्धा अस्वस्थ व्हायला होतो. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात दरवर्षी म्हणजे अगदी वरून जरी खाली आपण आलो, तरी इतक्या मोठ्या प्रमाणात पोस्ट ग्रॅज्युएट्स होत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर ग्रॅज्युएट्स होत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला टेक्निकल ग्रॅज्युएट्स पण तितक्याच मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतायत. आज इंजिनिअर्स दरवर्षी कितीतरी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतायत. डिप्लोमामधून, ITIजमधून मोठ्या प्रमाणावर म्हणजे टेक्निकली क्वालिफाईड लोकं सुद्धा आज त्यांनाही पुरेसे जॉब नाहीत ही आज वस्तुस्थिती आहे. आणि जे त्यांना जॉब मिळतायत, तिथलं वेतन हा एक आणखी अ, चिंतेचा प्रश्न आहे. बरोबर. त्यामुळं अ, एकतर सगळ्यांनीच जॉब करण्याच्या ऐवजी म्हणजे व्यावसायिकमध्ये उतरणं, उद्योगामध्ये जाणं, शेतीमध्ये खूप स्कोप आहे. म्हणजे आता शेतीचं तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे, की मातीशिवाय सुद्धा शेती करता येते फोनिक्समध्ये, बरोबर आहे ना? बरोबर. त्यामुळं खूप मोठा स्कोप शेतीमध्ये खरं तर
म्हणजे आता क्वालिफाईड झालेल्या लोकांनी, ग्रॅज्युएट झालेल्या लोकांनी फक्त नोकरीच करायची आणि ते व्हाईट कॉलर जॉबच करायचा. ही जी आमच्याकडं ब्रिटिश काळापासून जी काही मानसिकता आमची झालेली आहे, ती आता बदलण्याची वेळ आलेली आहे. ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्यानं कुठल्याही क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. पडेल ते काम केलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला, तर बाहेरच्या राज्यामधून येणाऱ्या अनेक लोकांना इथे मोठ्या प्रमाणावर चरित्राची चरितार्थाची साधनं उपलब्ध आहेत. मात्र महाराष्ट्रीयन तरुण त्याच्यामध्ये कुठं दिसत नाहीत. बरोबर. तर ही याची याच्यासाठी आमची मानसिकता बदलावी लागेल. म्हणजे नोकरी म्हणलं की फक्त व्हाईट कॉलर जॉबच किंवा नोकरी म्हटलं की सरकारी नोकरीच. तर याच्या पलीकडे जाऊन तुम्ही 12वी झालेला असाल किंवा तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असाल, खरं तर ग्रॅज्युएट म्हणजे काय? याची नव्यानं व्याख्या करण्याची गरज निर्माण झालेली आहे, की पदवीधर होणं म्हणजे असं म्हणता येईल, की मी कुठल्या क्षेत्रामध्ये आता बाहेर पडल्यानंतर उभा राहू शकतो, यासाठी लागणारी मिनिमम डिग्री असं त्याच्याकडे बघायला पाहिजे. मिनिमम डिग्री घ्यायची आणि मग कुठलं पडेल ते काम करायचं अशी तयारी आम्हाला करावी लागेल. नाहीतर मग आम्ही असंच जर का पदवी घ्यायची आणि बाहेर पडायचं आणि मग काहीच न करता थांबायचं असं करायला लागलो, तर ही तरुणांनी मानसिकता बदलण्याचा हा विषय असं मला वाटतं. बरोबर. याच्यामध्ये पालक काय करू शकतात? पालकांच्या अपेक्षा आहे की आता मुलगा 12वी झाला, ग्रॅज्युएट झाला, तर तो आता उद्या त्याला नोकरी लागेल म्हणून तो आशावादी आहे. आणि आमचा जो पदवीधर आहे किंवा जो काही ग्रॅज्युएट झालेला मुलगा आहे, अ, तो ही इज वेटिंग. तो प्रतीक्षा करतोय चांगल्या जॉबची, चांगल्या सॅलरीच्या जॉबची. तर मिळेल तो जॉब, मिळेल ती नोकरी, मिळेल ते का करण्याची मानसिकता सगळ्याच शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची करायला पाहिजे. ते शासन, समाज हे सांगतोय. असं नाही की हे सांगत नाही कुणी. परंतु ते कन्व्हर्जन रेशो ज्याला म्हणतो, की जरी सांगितलं असलं तरी किती विद्यार्थी म्हणजे किती ग्रॅज्युएट्स, किती पोस्ट ग्रॅज्युएट्स पडेल ते काम करण्याच्या तयारीमध्ये आहेत. बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून जे महाराष्ट्राचा विचार केला तर आज हे प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत सर्व क्षेत्रामध्ये. म्हणून तर बाहेरच्या राज्यातून लोक इथे येतायत आणखी राहतात वर्षानुवर्षे आणि ते समृद्ध होतायत. मग ते आम्हाला का शक्य होत नाही? आमच्या विद्यार्थ्यांना का शक्य होत नाही? आमच्या तरुणांना हे का शक्य होत नाही? तर याचा सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे तरुणांनी. आणि म्हणून अ, बाहेर पडल्याबरोबर शिक्षण घेऊन कमवायला सुरुवात केली पाहिजे. बरोबर. काही पण कमवा, पण कमवलं पाहिजे. बरोबर. हातपाय हलवल्याशिवाय खरं तर पोहायला आपल्या माणूस क्षेत्रामध्ये शिकणार नाही. राहू शकत नाही ना आणि म्हणून सुरुवात केली त्यांनी, की नक्की त्याला काही ना काहीतरी मार्ग सापडेल. बरोबर. पैसे कमवण्याचा त्याला नक्की काही ना काहीतरी मार्ग सापडेल. त्यांनी सुरुवात केली पाहिजे आणि काय करणार हे फर्स्ट इयरपासूनच त्यांनी विचारात घेतलं पाहिजे, की आता मला 3च वर्ष शिकायची आहेत. बरोबर. मी 3 वर्षानंतर समाजामध्ये बाहेर जाणार आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहे का नाही करणार आहे, हे त्याचं ठरव आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करणार नसशील, तर मग आणखी 3 वर्षानंतर तू काय करायचं आहे, हे आत्ता फर्स्ट इयरमध्येच ठरवायला पाहिजे त्या मुलांनी आणि त्या दिशेने त्याने जायचा प्रयत्न केला पाहिजे. प्रश्न भांडवलाचा आहे, मग भांडवल नसलेल्या गोष्टी पण तुम्हाला करायला पाहिजेत. ज्याच्याकडे भांडवलाची शक्यता आहे, त्याला काही घरातून सपोर्ट मिळू शकतो, तर मग घरातून सपोर्ट घेऊन त्याला काय करता येईल का? मग क्रेडिट फॅसिलिटीज उपलब्ध आहेत मोठ्या प्रमाणावर. अलीकडे कधी नव्हत्या इतक्या मोठ्या प्रमाणावर. त्याचा आम्ही कशा पद्धतीनं फायदा करून घेऊ शकतो. असा प्रत्येक पदवीधर म्हणजे कमीत कमी फर्स्ट इयरला गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं, मी बाहेर पडल्यानंतर काय करणार आहे? याचा त्यांनी रोडमॅपच ठरवायला पाहिजे
आणि त्या अनुषंगानं पुढचे 3 वर्ष त्यानं काम करून ग्रॅज्युएशन डिग्री हातात पडल्याबरोबर तो कमावता झाला पाहिजे. पालकांची एवढीच अपेक्षा आहे की आता मुलानं कमवतं व्हायला पाहिजे बरोबर. आणि त्यांनी कमवतं होण्यासाठी शून्यातून सुरुवात करावी लागेल. तरच तो हळू-हळू पुढे-पुढे ग्रो होत जाईल. आणि एवढाच संदेश मी या निमित्तानं तरुणांना देऊ इच्छितो. तरुणांना हा विचारणारच होता हा प्रश्न आणि यातून तो आलाच. एक प्रश्न माझा हा, की रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थ्यांची फौज फार मोठी आहे. 6,500 शाखा गेली 100 पेक्षा जास्त वर्ष झालं ते कार्य करत आहे. तर ह्या माजी विद्यार्थ्यांना घेऊन काही उपक्रम आपल्या डोक्यामध्ये आहेत. तर संस्थेसाठी आता पुढचं तुमचं काय उद्दिष्ट आहे? काय पद्धतीनं वाटचाल करायची आहे? संस्थेसाठी काय विजन आहे? आपण आता जो मुद्दा सांगितला तो खरा आहे, की 107 वर्ष झाली रयत शिक्षण संस्था स्थापन होऊन. 1944 पासून हायर एज्युकेशनमध्ये संस्था आली. आपण कुठेही गेलात समाजामध्ये आणि कुणालाही भेटलात, तर तुम्ही रयत शिक्षण संस्था माझी विद्यार्थी आहे म्हणून सांगतो. बरोबर. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जा, शिक्षण क्षेत्रामध्ये जा, प्रशासनामध्ये जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलात तर रयतेचा माजी विद्यार्थी ही तो ओळख आवर्जून करून देत असतो. आणि आजही खूप मोठ्या प्रमाणावर माजी विद्यार्थी त्या शाखेच्या माध्यमातून संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान देत आहेत. तर याला आणखी व्यापक स्वरूप कसं आणता येऊ शकेल? प्रत्येक माजी विद्यार्थी कसा त्या शाखेच्या बरोबर आणि कसा तो रयत शिक्षण संस्थेबद्दल बरोबर जोडला जाईल. कारण त्यालाही तो अभिमानाची गोष्ट आहे, की मी रयत शिक्षण संस्थेबरोबर जोडलो आहे. मी माझ्या शाखेबरोबर जोडलो आहे आणि मला माझ्या पद्धतीनं जिथं मी शिक्षण घेतलं तिथं मला काय नाही, फुलाची पाकळी तरी देऊन मी त्याच्यातून उत्तराही होईल, अशी भावना रयतेच्या विद्यार्थ्यांच्यामध्ये आहेच. पण तिला संघटित स्वरूप तिला आणण्याचा प्रयत्न करायचं आम्ही ठरवलेलं आहे. बरं. आणि या दृष्टिकोनातून मॅनेजिंग काउन्सिलमध्ये व्यापक चर्चा झाली. आणखी मग माननीय अध्यक्ष, माननीय श्री शरद पवार साहेबांच्या समोर हा विषय मांडल्यानंतर त्यांनी त्याला मान्यता दिली. आणि आता आम्ही रयत शिक्षण संस्थेमधल्या सर्व शाखांमध्ये माजी विद्यार्थ्यांची नोंदणीकृत माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्याचा निश्चय केलेला आहे. बरं. आणि त्या दृष्टिकोनातून सर्व शाखांना कळवलेलं आहे. आणखी त्यांचं काम सोपं व्हावं म्हणून सविस्तर अशा प्रकारच्या गाईडलाईन परिपत्रक स्वरूपाने दिलेले आहेत. एखादी संस्था रजिस्टर करायची असते, तेव्हा त्याच्यासाठी अ, घटना आणि नियमावली, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आणि नियमावली करायची असते. तर त्याचा सुद्धा एक ड्राफ्ट हं. संस्थेच्या पातळीवर मान्य करून मॅनेजिंग काउन्सिलने तो पण आम्ही सगळ्या शाखांना आता सर्क्युलेट केलेला आहे. बरं. आणि त्यांना उद्दिष्ट दिलेलं आहे, की येत्या मार्च 2026 पर्यंत सर्व शाखेमध्ये जेवढे म्हणून माझे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना संस्थेच्या बरोबर जोडून घ्यायचं. त्याच्यासाठी प्रत्येक वर्षी जेव्हा आम्ही मुलांना ॲडमिशन देतो, तेव्हा जनरल रजिस्टर प्रत्येक शाखेमध्ये असतं. जनरल रजिस्टर ज्याच्यामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्याची नोंदणी केली जाते. नंतर तो पुढच्या वर्गात जात असतो. तर हा एक झाला भाग आणि मग तो पास होतो तेव्हा त्याच जनरल रजिस्टरमध्ये त्याची नोंद असते. बरोबर. तर या जनरल रजिस्टरचं आम्ही कम्प्युटरायझेशन करतो आहोत. आणि कम्प्युटरायझेशन करून समजा छत्रपती शिवाजी कॉलेज पहिलं शिक्षण संस्थेमध्ये 1944 साली स्थापन झालं. तर त्या वर्षापासून जेवढे विद्यार्थी पास झाले, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा डेटाबेस त्या जनरल रजिस्टरमधून आम्ही संगणकीकृत करतो आहोत. आणि मग त्याच्यामधून आम्हाला
त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. त्यासाठी एक फॉर्म तयार केलेला आहे कॉम्प्युटराइज्ड. आमचे आमचे जे सध्या जे शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्या शाखेमध्ये, बरं, त्यांना एक आम्ही हा प्रोजेक्ट देणार आहोत, बरं. की माझ्या निढळ गावामध्ये अ, जेवढे म्हणून माझे विद्यार्थी हनुमान विद्यालय निढळचे आहेत, त्यांच्या घरापर्यंत जायचं त्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि आम्ही जो तो काही फॉर्म दिलेला आहे तो भरून घ्यायचा. मान्य आहे की त्याच्यामधले काही आता काळाच्या पडद्याआड गेलेले असतील, परंतु ते जे आहेत 90 वर्षाचे असू दे, नाहीतर 101 वर्षाचा असू दे, बरोबर. आम्ही त्याच्यापर्यंत जाऊ. त्याला सन्मानानं रयत शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचा सदस्य करून घेऊ. दरवर्षी मग त्या संघटनेचे कार्यकारिणी असेल, रयत शिक्षण संस्थेच्या शाखेच्या विकासाच्या संदर्भामध्ये, गुणवत्तेच्या विकासाच्या संदर्भामध्ये प्रत्येकजण त्यांच्याकडे जे काही नॉलेज आहे, त्याचा जो काही अनुभव आहे, तो आमच्या विद्यार्थ्यांना शेअर करेल. म्हणजे त्या शाखेमधून बाहेर पडलेले विद्यार्थी जे आपापल्या क्षेत्रामध्ये आज नावारूपाला आलेले आहेत, त्यांनी जरी येऊन माघारी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, तरी प्रचंड मोठं काम त्याच्यातून निर्माण होईल. आमचा विद्यार्थी त्याच्यातून अनुभवी होईल, प्रगल्भ होईल आणि तो जेव्हा समाजामध्ये पुन्हा नागरिक म्हणून उभा राहील, शिक्षण घेऊन बाहेर पडेल, तेव्हा तो त्याच्या पायावर सक्षमपणे उभं राहण्यासाठी ही आमची माजी विद्यार्थी संघटना मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरेल आणि हाच मुख्य उद्देश आहे त्यांना या संस्थेबरोबर जोडून घेण्याचा. एक त्यांनाही स्वाभिमानानं पुन्हा संस्थेबरोबर जोडल्याचा आनंद, अभिमान आणि आम्हालाही विद्यार्थ्यांना आता मगाशी मी सांगितलं, की अ, विद्यार्थ्यांच्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं म्हणजे काय द्यायचं? म्हणजे फक्त शिक्षकांनी चांगलं शिकवायचं आणि विद्यार्थ्यांनी होमवर्क करून यायचं एवढंच तर शिक्षण नाही ना. बरोबर. त्याच्या पलीकडं सहभाग जीवनामध्ये महत्वाचा. त्याला यशस्वी होण्यासाठी जे लागतं, ते देणं म्हणजे खरं तर गुणवत्तापूर्ण शिक्षण असं म्हणायला पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये माझे विद्यार्थी खूप मोठी भूमिका भविष्यामध्ये रे शिक्षण संस्थेमध्ये बजावतील आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आता वाटचाल करतो आहोत. माझी विद्यार्थी संघटना स्थापन करण्याची जेव्हा तुम्ही संकल्पना सांगत होता, तेव्हा मला रयत शिक्षण संस्थेचा लोगो समोर आला. अ, अण्णांनी वटवृक्षाचा झाड हे संस्थेचं चिन्ह म्हणून निवडलं आणि वटवृक्षाप्रमाणे संस्थेचा विस्तार व्हायला हवा आणि वटवृक्षाचा पारंब्य म्हणजेच माझे विद्यार्थी आहेत आणि तुम्ही आज माझी विद्यार्थ्यांना घेऊन पुन्हा एकदा ते झाड पुन्हा भक्कम करताय, त्याची मुळं पुन्हा एकदा मातीशी मला वाटतं घट्ट रोवली जातील. माझा आता शेवटचा प्रश्न आहे, की 2 वर्ष आता तुम्ही चेअरमन आहात संस्थेचे. पूर्णपणे एक आता आता तुम्हाला संस्था तसं म्हटलं तर खूप स्पष्टपणे आता तुम्हाला लक्षात आलेली आहे. आता रयत शिक्षण संस्थेसाठी तुमचं पुढचं व्हिजन काय आहे? तुम्ही कसं पाहता रयत शिक्षण संस्थेला? पुढे काय पद्धतीने आपल्याला घेऊन जायचं आहे संस्थेला? अ, खूप मोठा विषय आहे हा. आणखी गेल्या 2 वर्षामध्ये अनेक विषय जे समोर आले त्याच्यावर काम करून धोरणात्मक बदल केलेलेच आहेत. एक मोठा बदल जो करतो आहोत तो आपल्याला कल्पना आहे, की उच्च शिक्षणामध्ये रिसर्च एंड डेव्हलपमेंट हा एक असा विषय आहे ज्याच्यामध्ये खूप लक्ष देण्याची गरज आहे. खरं तर देशासाठीच आणि राज्यासाठी सुद्धा म्हणजे रिसर्च एंड डेव्हलपमेंटवर खूप मोठ्या प्रमाणावर काम होण्याची गरज आहे. आज जे प्रगत देश आहेत, अमेरिका असेल, युरोप असेल किंवा चायना, रशिया असतील, जपान असेल, रिसर्च एंड डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी पराकोटीची गुंतवणूक केली आणि म्हणून आज ते जगाच्या पुढे आहेत आणि ते आणखी काही वर्ष तरी त्यांना कोणी बीट करू शकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती. मुख्य कारण आहे, की रिसर्च एंड डेव्हलपमेंट संशोधन आणि विकासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलं जातं. उच्च शिक्षणामध्ये शिक्षणाबरोबरच संशोधन हा एक महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी जसा आहे तो, तो प्राध्यापकांच्यासाठी सुद्धा आहे. प्रत्येक प्राध्यापकाने संशोधनामध्ये संशोधन केलं पाहिजे आणि ते जे संशोधन आहे ते समाजासाठी उपयुक्त व्हावं म्हणून डेव्हलपमेंटकडे ते संशोधन गेलं पाहिजे. ते संशोधन विकासाकडे वळवलं पाहिजे. अशा प्रकारचं उद्दिष्टच आहे शिक्षणामध्ये. तर हा हा जो हेतू आहे, तो साधारणपणे दुर्लक्ष होताना दिसतो आहे. आहे आमच्या आमच्या उद्दिष्टामध्ये आहे, आमच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यामध्ये पण त्याचा समावेश आहे.
परंतु त्याची अंमलबजावणी ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे, रिगरसली खोलवर जाऊन, ती होताना दिसत नाही आणि म्हणून संस्थेनं, मॅनेजिंग काउन्सिलने आता ठरवलेलं आहे, की संशोधन आणि विकास याच्यावर जास्त भर द्यायचा आणि त्याप्रमाणे एक आता खूप व्यापक अशा प्रकारची पॉलिसी संस्थेनं घेतलेली आहे आणि प्रत्येक कॉलेज, प्रत्येक प्राध्यापक यांना रिसर्च करण्यासाठी लागणारं जे काही प्रोत्साहनात्मक वातावरण असण्याची आवश्यकता आहे. फायनान्शियल सपोर्ट करण्याची आवश्यकता आहे. तर या सगळ्यांच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत आणि जे उत्तम संशोधन करतील, जे उत्तम त्याच्यामध्ये काम करतील, अ, त्यांनी संशोधनात्मक लेख लिहिण्याची अपेक्षा आहे. नॅशनल, इंटरनॅशनल जर्नलमध्ये त्यांनी ते प्रसिद्ध केले पाहिजेत. याची पण त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यामध्ये त्याचा समावेश असतो. तर हे त्यांनी करावं. त्याच्यासाठी जे काही लागणारं जे काही एक सपोर्ट सिस्टम जी आहे, इकोसिस्टम जी आहे, ती संस्थेनं, कॉलेजनं पुरवावं, अशा प्रकारचं हे धोरण आहे आणि त्याच्यासाठी बजेटची तरतूदसुद्धा 10 कोटीचा कॉर्पस फंड या कामासाठी संस्थेनं निर्माण केलेला आहे आणि या वर्षापासून पुढे संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये संस्था मोठ्या प्रमाणावर काम करेल. हे एक अनेक उद्दिष्टापैकी एक महत्त्वाचं उद्दिष्ट मी आपल्याला आणि पुढचा जो काही रोडमॅप आहे तो आपल्यासमोर मी मांडला. बरं. नुकतंच आपलं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न. मला वाटतंय आपण रिटायर झाल्यानंतर गावामध्ये ग्रामविकासावर आपण बरंच काम केलं. खरं तर पूर्वीपासून जेव्हापासून तुम्ही नोकरीवर आहात, तेव्हापासून तुमचं गावाकडे ओढा आहे आणि गावाकडे खूप तुम्ही लक्ष देताय सुरुवातीपासून. तर आपलं पुस्तक ज्यावरती आहे, नक्की हा ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न नक्की काय आहे? आपण सांगितली ती गोष्ट खरी आहे, की मी माझं जे जन्मगाव आहे, जे माझी कर्मभूमी आहे, निढळ तालुका खटाव जिल्हा सातारा, हे 5,000 लोकसंख्येचं गाव आहे. 5,000 एकर गावाचं भौगोलिक क्षेत्र आहे. त्याच्यातले अ, अ, जवळपास म्हणजे 2,001 हेक्टर गावाचं भौगोलिक क्षेत्र आहे. त्याला पण 5,000 एकर म्हटलं मी. त्याच्यापैकी 1,500 हेक्टर ही गावाची कल्टिवेबल लँड आहे. 220 हेक्टर गावाची वनजमीन आहे आणि इतर डोंगर आणि पडजमीन आहे. तर दुष्काळातलं गाव आहे. 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो. त्यामुळं 1981 मध्ये जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं एम-एस-सी इन ॲग्रीकल्चर आणि त्याच्यानंतर जेव्हापासून मी पहिल्यांदा बँकेमध्ये 2 वर्ष मी जॉब केला. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडामध्ये. नंतर मी सिव्हिल सर्व्हिसमध्ये आलो. तर मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो त्या दिवसापासून गावाच्या विकासासाठी काम करतो आहे. आता त्याला 42 वर्ष झाली आणि नॉनस्टॉप काम करतो आहे. अ, जसं जसं कुटुंब माझं आहे, तसंच एक निढळ गावसुद्धा माझं कुटुंब म्हणून त्याच्या विकासासाठी मी काम करतो आहे. गेल्या 42 वर्षाचा जो अनुभव आहे, त्याच्यामधून आज जिथं प्यायला पाणी नव्हतं, शेती कोरडवाहू शेती होती. आणखी कसल्या प्रकारच्या सुविधा नव्हत्या. आज निढळ गाव हे महाराष्ट्रामधील, देशामधील एक जलसमृद्ध गाव आहे. स्मार्ट अँड मॉडर्न विलेज आहे. अ, ज्या गावामध्ये 1981 मध्ये केवळ 7 ते 8 दुकानं होती. म्हणजे किराणा मालाची दुकानं, वखार, आणखी पिठाची गिरणी. तिथे आता 150 पेक्षा जास्त व्यवसाय करणारे गावातलेच तरुण आहेत. बरं. गाव 42 वर्षामध्ये स्वावलंबी, स्वयंपूर्ण आहे. किंबहुना आम्ही आता दुसऱ्या गावांना सेवा देतो आहोत. बरं. म्हणजे निढळ गावामध्ये अ, सर्वच गोष्टी आहेत. आणखी सर्व प्रकारच्या सेवा आम्ही तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये देतो आहोत. तर हा जो काही गावाच्या विकासाची जी गाथा आहे, त्या गाथेला पुस्तकाचं स्वरूप देऊन ते इतर गावांना मार्गदर्शक ठरावं. महाराष्ट्रातल्या इतर गावांनी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी म्हणून त्या पुस्तकामधून काही बोध घ्यावा. काही मार्गदर्शक तत्त्व त्याच्यामध्ये दिलेले आहेत, ती अंगीकारावीत आणि प्रत्येक गावच असं विकसित व्हावं. 2047 मध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आता उद्दिष्ट ठेवलेलं आहे, की देश
विकसित झाला पाहिजे. ज्या पद्धतीनं सध्या शहरी भारताचा विकास होतो आहे त्याचा पाहता, तर 100% शहरी भारत तरी विकसित भारत होईल याच्या बाबतीमध्ये माझ्या मनामध्ये शंका नाही. मी प्रशासनामधून पण आलेलो आहे. मात्र देशामध्ये 6,48,000 खेडेगावं आहेत. बरोबर. तर ह्या 6,48,000 खेडेगावांचा, गावांचा विकास, ग्रामीण भारताचा विकास व्हायचा असेल, तर सगळीच गावं निढळसारखी व्हायला पाहिजेत. आणि त्या हेतूने अ, निढळ गावाचा दळवी पॅटर्न म्हणून हे पुस्तक अ, अ, सुनील चव्हाण म्हणून लेखक आहेत. त्यांनी शब्दांकन केलेलं हे पुस्तक आहे. गेल्या 42 वर्षाचा गावाच्या प्रगतीचा इतिहास त्याच्यामध्ये आहे. आणि ग्रामविकास करायचा म्हणजे काय करायचं? गावाचा विकास म्हणजे काय करायचं? कसं करायचं? त्याला फंड्स कुठून आणायचे? योजना मिळवायच्या कशा? सरकारी योजनामधून काय-काय करता येऊ शकतं? सरकारी योजनेच्या शिवाय कुठून फंड्स आणू शकतात? लोकांनी काय करायचं? याचं सगळं मार्गदर्शन ह्या निढळ गावाच्या विकासाच्या पुस्तकाच्या वाचनामधून लोकांना मिळू शकतं. बरं. मी सेवानिवृत्तीनंतर मी अगदी सुरुवातीलाच मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, की ग्रामविकासामध्ये काम करायचं म्हणून मी सत्व फाउंडेशन नावाची संस्था सुरू केलेली आहे. स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग विलेजेस. ओके. SATV त्याला सत्व फाउंडेशन म्हणून आम्ही त्याचं प्रोनाउन्सिएशन करतो. तर सत्व फाउंडेशन अंतर्गत आत्ता महाराष्ट्रामध्ये 15 गावामध्ये आमचं काम चालू आहे. आणखी सह्याद्री फाउंडेशन, सह्याद्री फार्मर्स प्रोसेस कंपनीचे अ, अ, विलास शिंदे आहेत. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यामध्ये ॲग्रीकल्चरल ग्रॅज्युएट्स संघटना आहेत. तर ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन निढळ गावाचं जे मॉडेल आहे विकासाचं, तर तसंच्या तसं मॉडेल 15 गावामध्ये निर्माण करण्यासाठी मग सत्व फाउंडेशन आणि स्थानिक लोकांना बरोबर मी घेऊन काम करतो आहे. तर सत्व फाउंडेशन म्हणजे काय? विकासाचा दळवी पॅटर्न म्हणजे काय? हे सगळं या पुस्तकाच्या माध्यमातून दिलेलं आहे. जेणेकरून एखाद्या गावाचा किती चांगला विकास केला जाऊ शकतो याचं निढळचं उदाहरण आणि ते कसं करायचं त्याचं पण मार्गदर्शन या निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न याच्यामध्ये दिलेला आहे. जसं कार्यालयामध्ये काम चांगलं करण्यासाठी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल बरोबर. हा पण एक दळवी पॅटर्न ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे. अ, जर का कार्यालयं सुद्धा जर का शासनामध्ये झिरो पेंडन्सी होऊ शकतात, एखादा पॅटर्न दिला, तर एखादा पॅटर्न दिला तर गावं सुद्धा विकसित होऊ शकतात, अशी माझी धारणा आहे. आणि म्हणून अ, हे निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न हे पुस्तक नुकतंच नाना पाटेकर यांच्या हस्ते पुण्यामध्ये बालगंधर्वमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते अ, अधिकाधिक लोकांच्यापर्यंत जावं आणि ते वाचून लोकांनी आपापल्या गावाचा विकास करावा आणि एक ग्रामविकासाची चळवळ महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावी. ग्रामविकास अ, हा एक वेगळा शब्द आहे आणि गावांचा विकास हा एक वेगळा शब्द आहे. मी गावांच्या विकासाबद्दल बोलतो आहे. ग्रामविकास म्हटलं की ग्रामीण विकास म्हटलं की त्याच्यामध्ये शासनाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. गावांचा विकास हे गावानं करण्याची गोष्ट आहे, शासनाच्या मदतीनं. आणि म्हणून गावांनी शासनाच्या मदतीनं आपल्या गावाचा सर्वांगीण विकास कसा करावा, यासाठी हे पुस्तक आणि हे फाउंडेशन आहे. त्याचा लोकांनी अधिकाधिक फायदा घ्यावा अशी आपल्या निमित्तानं जनतेला विनंती करतो. नक्कीच. आपण खरं तर आणि या विषयावरती वेगळा पॉडकास्ट चांगलाच होऊ शकतो. नक्की. धन्यवाद सर. तुम्ही वेळात वेळ काढून करिअरनामा आणि हॅलो महाराष्ट्रासाठी ही पॉडकास्टसाठी तुम्ही वेळ दिलीत. खरं तर रयत शिक्षण संस्था इतिहास बघितला तर कायम आपल्या कृतीतून उत्तर देत आलेली आहे. मला आठवतंय महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांनी 100 पेक्षा जास्त शाळांना महात्मा गांधींचं नाव दिलं आणि निषेध नोंदवला आणि आज पण आपण कृतीतून पुढे जात आहोत. आणि आम्हाला वेळ दिलात आपण त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.